बिहार न्यूजच्या बिहार कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये मी अनिल कापसे आपलं स्वागत करतोय। बिहार कट्ट्यावर विविध मान्यवरांना आपण आमंत्रित करत असतो। आपल्या नेत्यांविषयी गल्लीमध्ये जी चर्चा होते त्या चर्चेतून काही प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न आपण या कट्ट्याच्या माध्यमातून थेट आपण नेत्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यांच्याकडून तुमच्या मनातले ते प्रश्नांची उत्तरं आपण घेत असतो। असेच एक मान्यवर आपल्या कट्ट्यावर आज आलेले आहेत। आंबेडकरी चळवळीतला एक आक्रमक चेहरा आणि आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सर्वदे यांना आज आमंत्रित केलेलं आहे। राजाभाऊंशी आज आपण मनोरंजक चर्चा करणार आहोत। प्रथम सुरुवात करूया मनीष सरांपासून। राजाभाऊ, आपलं बिहार कट्ट्यावरती स्वागत। पॅन्थरमध्ये आपल्या कामाची सुरुवात कधीपासून झाली आणि दलित चळवळीशी कसे जोडले गेला? 1974-75 साली मी जैन गुरुकुलला इयत्ता 10वी मध्ये आणि जुनी 11वी त्यावेळेस शासनाच्या वतीने 11 चर्चा पॅटर्न कार्यरत होतो आणि जुनी 11वीला मी त्या ठिकाणी शाळेत शिक्षण घेत होतो। 1973 साली बिहारमध्ये दलितावर अत्याचार झाले, बेलचीचं प्रकरण झालं, दलित बांधवांचे डोळे काढले। देशामध्ये दलितावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं होतं आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये एक असंतोष होता। तो असंतुष्टपणा संपवून मुंबईतल्या काही तरुणांनी 9 जुलै 1971 साली दलित पॅन्थरची स्थापना केली, की ज्या स्थापनेमध्ये कालकथित बुद्धवाशी नामदेव ढसाळ, राजा ढाले या दोघांच्या नेतृत्वाखाली, कालकथित भाई रंगारे असतील, आठवले साहेब नंतरच्या पिढीले सेकंड राऊंडमध्ये, त्या सर्वांनी दलित पॅन्थरची स्थापना केली आणि महाराष्ट्रात मध्ये आंबेडकरी चळवळीला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला। हे जातीवाद, अन्याय, अत्याचार संपवण्यासाठी दलित पॅन्थरचा आक्रमकपणा, जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी जाऊन न्याय देण्याची भूमिका या तरुणाने घेतली आणि त्याचं लोन सोलापूरमध्ये 1974 साली। आणि ज्यावेळेस 74 साली सुभाष चौकामध्ये राजा ढालेने प्राध्यापक अरुण कांबळे, आता सर हयात नाहीत, प्राध्यापक अरुण कांबळे यांची सभा झाली 1974 साली सुभाष चौकामध्ये आणि त्या सभेचं अध्यक्ष होतं कालकथित संचारचे संपादक रंगाराम वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ती सभा झाली। सभा मोठ्या प्रमाणात झाली। अरुण कांबळेचं आक्रमकपणाचं भाषण झालं आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी दंगलीला सुरुवात झाली। 74ची ही दंगल झाली, सभा उधळण्याचा प्रयत्न झाला, सभा झाली, दंगल मोठ्या प्रमाणात झाली आणि त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर दगडफेक होत असताना मी आणि माझा सहकारी मित्र राजेंनी तो फोटो घेतला आणि फोटोला काही न होता त्या ठिकाणी सोबत वाटलं आता चळवळ आक्रमक आहे, विद्रोही आहे, लोकांना न्याय देऊ शकते, ही भूमिका मनाशी माळवून 11वी पासूनच खऱ्या अर्थानं दलित पॅन्थरची सुरुवात केली। पुढे 11वी पास झाल्यानंतर पी डिग्रीला दयानंद कॉलेजला गेला आणि दयानंद कॉलेजमध्ये जे आमच्या अगोदरच्या पिढीने म्हणजे कालकथित के.पी. गायकवाड असतील, त्यात आहेत नाहीत, पोलीस अधिकारी झाले ते एस.आर. गायकवाड असतील, बी.के. सीता सावंत असतील, यांनी त्या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थी संघटना काढली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तिथं काम करायचं आणि आक्रमक म्हणून ही सामाजिक चळवळीमध्ये आम्ही स्वतःला जोडलो। कुठल्याही पदावर नव्हतं, फक्त सदस्य म्हणून काम करत असताना 77 साली सोलापूरमध्ये फार मोठे दंगल झाले। 2 दिवस संचारबंदी होती त्या काळामध्ये आणि मग दलित पॅन्थरनं एक आक्रमक स्वरूप त्या ठिकाणी निर्माण केलं। राज्यामध्ये हे प्रमाण वाढत असताना, देशामध्ये दलित अत्याचाराचं प्रमाण वाढत असताना दलित पॅन्थरमुळे कुठं तर त्याला आळा घालण्याचं काम केलं। वरळीची 1973ची दलित विरुद्ध शिवसेना विरुद्ध दलित पॅन्थरची दंगल आपण बघितली की त्या दंगलीमुळे खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यामध्ये दलित पॅन्थरचं स्तोम गेलं, प्रसार झाला, प्रचार झाला आणि शिकलेले कार्यकर्त्याची एक पिढी त्याच्यामध्ये निर्माण। सोलापूरमध्ये सुरुवातीला पूर्ण नव्हतं, परंतु बी.के. सीता सावंत नावाचे एम.ए. झालेले शिक्षणाधिकारी यांनी ही चळवळ जोपासली, एस.आर. गायकवाड त्यांच्यासोबत आणि त्यानंतर मग मी स्वतः असेल, राजा इंगळे असतील, मग ही शिकलेली दलित समाजातील पिढी स्वतःला चळवळीमध्ये वाहून घेण्याचं काम तेव्हापासून सुरू केलं। 77ची दंगल झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ती दंगल झाल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दलित पॅन्थरचा म्हणजे 75च्या आणीबाणीनंतर काही प्रमुख कार्यकर्त्याला त्यांनी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते। त्यांनी दलित पॅन्थर बरखास्तीचा निर्णय घेण्यासाठी
कामदेव ढसाळवर दबाव आणला, राजा ढालेवर दबाव आणला आणि 77ला 88च्या सुमारास दलित पॅंथरचं विसर्जन झालं. पुढे जी सेकंड फळी होती त्याच्यामध्ये रामदास आठवले, गंगाधर गाडे, ॲडव्होकेट प्रीतम कुमार शेगावकर, अविनाश वाटेकर या सगळ्या मंडळीने मग भारतीय दलित पॅंथरचं पुनर्जीवन केलं. औरंगाबादला बैठक घेतली आणि भारतीय दलित पॅंथरचं पुनर्जीवन केल्यानंतर तेव्हापासून भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून ह्या चळवळीमध्ये साधारणतः सोलापूर हे तसं जातीवादीचं शहर होतं. जातीवादी ह्याच्यासाठी म्हणतो सर्व जाती धर्माचे लोक सोलापूर शहरामध्ये राहत असताना या ठिकाणी पीसीपी दलितावर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं होतं. 2 नंबरच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी अवैध धंद्याच्या प्रमाणाच्या माध्यमातून दंगली व्हायचे. तुम्हाला माहिती असेल आधी सोलापूर या ठिकाणी नवीन आहेत, जे जुने आहेत. पांढरापूर चौक हा महाराष्ट्रातील दंगलीचा केंद्रबिंदू मानला जातो आणि त्या पांढरापूर चौकाच्या बुधवार पेठेमध्ये आम्ही राहतो आणि पलीकडे पत्रात. हा वाद सांगायचं कारण एवढंच की हा सतत वाद असायचा. कोण स्वतःच्या राजकारणासाठी त्या वादाचा उपयोग करायचा, रोज दंगली व्हायच्या. म्हणजे 1982 पर्यंत सोलापूर शहरामध्ये दलित विरुद्ध म्हणजे बुधवार पेठ विरुद्ध पत्रात आली, मग हा वाद कायमचा राहिला. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा वाद 2 नंबर धंद्याचा असेल, वर्चस्वाचा असेल, ब्लॅक करणाऱ्या सिनेमा तिकिटाचा काळावर करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असेल, या सगळ्याच्या माध्यमातून ते मिटवण्याचं काम मी आणि माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी केलं. सोलापूर जे शांत आहे किंवा तरुणाला काहीतरी आता प्रगतीपथावर न्यावं, आर्थिकदृष्ट्या स्टेबल करावं, ही भूमिका चळवळीनं मांडली आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं कार्यकर्ता स्वतःच्या पायावर. शहरातल्या मध्यंतरीच्या आपण घटना बघितल्या तर सोलापूरमध्ये गुंडगिरीचं प्रमाण जास्त होतं. दंगली व्हायच्या, गुंडगिरी व्हायच्या, एकमेकाला संपवण्याचे प्रकार घडलेत. कोण खुनाला एकमेकाचे मर्डर झालेत, कोण ऍक्सिडेंटमध्ये मेले. आता नावं सांगायची म्हणजे तर फार मोठी यादी. पण जेणे त्यानं आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी हा प्रकार केला. काही प्रमाणात यश आलं, काही प्रमाणात अपयश आलं आणि खऱ्या अर्थाने ह्या दंगलीमुळे सोलापूर संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये पुढे. सोलापूरचं नाव काढणे की लोक म्हणजे दंगलीचं शहर आहे, इथं काय उद्योगधंदे नाही, इथं काय लोकांची सेवा होत नाही. परिस्थिती या स्टेपवर आली. शेवटच्या टप्प्यात मुली सुद्धा द्यायला, एखाद्या मुलाला लग्न करायचं म्हणलं तर मुली सुद्धा द्यायला अडचणी निर्माण झाल्याचं हे प्रमाण आपण बघितलं. आपल्यापर्यंत माहिती नसेल पण मी स्वतः कार्यकर्ता पण हे प्रमाण आणलं. परंतु ज्यावेळेस मग मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनानंतर दंगली असतील, 78ला जो ठराव झाला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये, शरद पवार मुख्यमंत्री, त्यानंतर मराठवाड्याच्या दंगली झाल्या. मराठवाड्याच्या दंगली फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं हे कारण निमित्त होतं. परंतु खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये दलितांची झालेली प्रगती हे त्या ठिकाणच्या लोकांना सहन. परवाचा जर तुम्ही प्रकार बघितला कोकर्डी नंतरचा, नाशिकमध्ये जे झाले ती प्रगतीचंच लक्षण आहे ना. दलितांची विशेषतः बौद्ध समाजाच्या प्रगती झाली त्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्म दिला. त्या धम्माचं पालन करून खऱ्या अर्थानं स्वीकारला आणि त्यानंतर पूर्वीचा 56च्या अगोदरचा महार आणि 56 नंतरचा बौद्ध की त्याच्यामुळे एक झालं, बाबासाहेबांमुळे प्रत्येक घरात शिक्षण गेलं. आज बौद्ध समाजातला हमाल मूल मजुरी करणारा सुद्धा स्वतःचा माणूस आज आपल्या मुलाला शिक्षण देतो. आज राज्याचं शिक्षणाचं बौद्धांचं शासकीय आकडेवारीचं प्रमाण बघितलं तर 74% बौद्धांचं शिक्षणाचं प्रमाण. गुणवत्ता ही विशिष्ट एका जातीला दिली नाही. जो अभ्यास करतोय त्याला गुणवत्ता प्राप्त होती हे बौद्ध समाजानं सिद्ध करून दाखवलं. आणि आज प्रत्येकाला समजलं की आपण शिक्षण घेतलं तर आपली प्रगती होती. पूर्वी झोपडे असायची, नंतर पत्र्याची घर आले, नंतर आरसीसी घर आले, आता बिल्डिंग आले. ही प्रगती झाली. हे कसे परिवर्तन ज्यांच्याकडे आहे, आंबेडकरी चळवळीनं दलित पॅंथरनं परिवर्तनाकडे विचार करण्याची भूमिका स्वीकारली आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार हेच सांगतात, तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, ऑटोमॅटिक समाजामध्ये बदल होईल, गावामध्ये बदल होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रगतीची साधनं साधू शकता. ही एक प्रकारे चळवळीमुळे खऱ्या अर्थानं आज बौद्ध समाजाची प्रगती झालेली आहे. शिक्षणाच्या बाबतीत असतील, आता आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो पण झोपडपट्टीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होता. अरे झोपडपट्टीची पोरं शिकत नाहीत काय नाही. आज मी अभिमानानं सांगतो, मी ज्या वस्तीत राहतो थोरला राजवाडा, त्याचं पूर्वीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाव दिलं कारण 27 नोव्हेंबर 1927 साली पहिली महारमान परिषद वतनदार परिषदी बाबासाहेबांनी बुधवार पेठच्या पंचाच्या चाडीवर त्या ठिकाणी घेतलेली, त्याला महारवाडा म्हणायचे, थोरला महारवाडा.
परंतु बाबासाहेब त्या परिषदेला आल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं, अरे महारवाडा कशाला म्हणता म्हणलं, तुम्ही राजवाड्यातले राजकुमार, तुमचं नाव राजवाडा ठेवायचं. आणि आजही मी अभिमानानं सांगतो की थोरला राजवाड्याचं नाव हे महानगरपालिकेच्या गॅझेटमध्ये आहे. आजही तुम्ही विचारलं बुधवार पेठ, तिथं नाव येते थोरला राजवाडा. म्हणजे हे बाबासाहेबांनी दिले नाव ना. आज त्या वस्तीमध्ये, ज्या वस्तीला सोलापूर शहरातले सगळे लोक नावं ठेवायचे, किंवा बुधवार पेठ, की मिलिंदनगर असेल, आत्ताची पूर्वीचा राजवाडा असेल, दंगली करणारे, गुन्हे करणारे, मारामारी करणारे, हे ठराविक स्पेसिफिक होतं. परंतु मी त्या विभागात राहतो, त्या ठिकाणी राहतो. मी अभिमानानं सांगतो सगळ्या सोलापूरवासियांना की बुधवार पेठमध्ये आज 18 वकील झाले आहेत, 5 MBBS डॉक्टर आहेत, PMS झालेले 3 डॉक्टर आहेत, आणि प्रत्येक जण आज UPSC MPSCच्या माध्यमातून 15-20 इंजिनियर झालेले, ME झालेले, BE झालेले. म्हणजे ही प्रगती कशाची आहे? कार्यकर्ता म्हणून नुसतं दलित चळवळीमध्ये काम करत असताना समाजाचं परिवर्तन करणं शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि शिक्षणाशिवाय तुमची प्रगती होत नाही, ही भूमिका कार्यकर्त्यांना पटवून दिली. आज नुसतं शिक्षण घेऊन बसलेलं आर्थिक दृष्ट्या स्टेबल होण्याचं प्रमाणात वाढलेलं आहे. बसून कोण खात नाही, काय काय काही उद्योगधंदा कर. शेवटी सर्वांना म्हणजे एक माहितीसाठी सांगतो, अगदी सोलापुरात जेवढ्या फायनान्स कंपन्या आहेत, जेवढ्या फायनान्स कंपन्या आहेत, त्याचे वसूल सगळे बौद्ध समाजाचे. हा एक प्लस पॉईंट ह्याच्यासाठी आहे, ते पगारीवर आहे, हुंडीगिरी म्हणून नाही. आता का फायनान्स हा फायदा वेगळा, आणि लोकांना सांगणं गरजेचं आहे. लोकांना माहिती, अरे अशोक चक्र दिसला, हा बुधवार पेठचा आहे, एक आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. आणि तुम्ही बघा, वसुलीला तुम्ही कुठल्याही फायनान्सकडे जावा, तिथं बौद्ध समाजाचे 2 कार्यकर्ते आहेत. आता त्याला पगार मिळतोय, मग त्याच्या वस्तीवरनं असेल, त्याच्या चळवळीवरनं असेल, त्याच्या ठेवणीवरनं असेल, हा पार्ट वेगळा. परंतु सोलापूरचं एक समीकरण झालंय, मल्टीस्टेट असणारी जनता बँक सुद्धा वसुलीला बुधवार पेठचेच लोक ठेवतात, हा इतिहास आहे. म्हणजे बेरोजगाराचं प्रमाण आता कमी झालं. सांगायचं तात्पर्य की रोजगार लोकांना मिळणं गरजेचं, आणि शिकून आज रोजगार मिळत नाही, ही लोकांमध्ये एक नैराश्याची भावना आहे ना. शासनानं 0 बजेट केल्यामुळं चौकट सर्व्हिसच नाही कुणाला. माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता ह्याच्याकडे आक्रोश झाला, ह्याच्यासाठीच आहे. मी 1981चा MPSC प्रिलिम पास आहे, अगदी तहसीलदार आणि DYSP ची परीक्षा. म्हणजे आज मी रिटायर होऊन माझा झाला असतो, IG म्हणून झाला असतो. परंतु चळवळीमध्ये झोकून दिलं. आज समाधान एवढंच आहे की मी माझ्यात न झालं नाही, माझी वकील होण्याची इच्छा होती, पण चळवळीमध्ये होता आला नाही. पण वकिलाचा बाप झालो, मुलाला वकील केलं, हे सर्वात मोठा अभिमान, आनंद आहे. अधिकारी व्हायचं होतं, अधिकारी होता नाही चळवळीमुळे, पण मुलाला अधिकारीसाठी मी पुण्यामध्ये ठेवलं UPSC करायला. म्हणजे हे स्वप्न होतं बाबासाहेब, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही करतो. दलित चळवळ म्हणजे आता पक्षाचे कार्य, यात फरक काय वाटतं? नाही, चळवळ ही आक्रमक असते. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चळवळ आवश्यक असते. एखादा प्रश्न चांगल्या सनदशीर मार्गाने अधिकाऱ्याला निवेदन देऊन तो प्रश्न सुटत नसेल तर त्याला रस्त्यावरचे आंदोलन केल्याशिवाय त्याला पर्याय. अनाथ असंख्य प्रश्न आहेत दलितांच्या समोर. फक्त विद्यापीठ नामांतराचा प्रश्न सुटला म्हणून दलितांचं भलं झालं असं नाही. रोजगाराचा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा, सर्व्हिसचा प्रश्न आहे. रोजगाराचा सर्व्हिस, रोजगार हा अशिक्षितासाठी रोजगार असतो, सर्व्हिस ही सुशिक्षित असते. आणि हे विश्लेषण करत असताना आता कसं आहे, भारतीय रचनेमध्ये असं आहे, जाता जात नाही ती जात. आजही तुम्ही बघितलं तर ज्या भारतीय संविधानाने 1950 साली भारतीय राज्यघटना अंमलात आली, जातीनुसार सगळ्याला आरक्षण दिलं. आरक्षणाच्या माध्यमातून 13.5% SCचं जर आरक्षण आलं, त्यापैकी SC STचं 13.5%, त्याच्यामुळे 7.5% हे मागासवर्गीय अनुसूचित जातीसाठी आहे. पण त्या 7.5%ची जागा भरत असताना महार समाजाला डावललं जातं. ही वस्तुस्थिती आहे. आज ही पहिला कोण आहे महार आहे, दुसरा कोण आहे मातंग आहे, तिसरा कोण आहे चांभार आहे, चौथा कोण आहे ढोर आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ढोराचं प्रमाण कमी आहे. तसं बघितलं तर ढोर समाज आज सर्व्हिसच्या माध्यमातून 50%च्या आसपास ती सर्व्हिसमध्ये आहे. त्यांच्या पाठीमागे एक खंबीर नेतृत्व त्यांच्या समाजाचं होतं, त्यांनी त्यांच्यासाठी केलेला आहे. हा वस्तुस्थिती. महार समाज इंटरव्ह्यूला गेल्यावर हा वाकत नाही, हा पाया पडत नाही, ही भूमिका आहे. टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, सगळं आहे, परंतु महारला त्या ठिकाणी स्वीकारलं जात नाही. त्याच्यापेक्षा 2 नंबर कोण मातंग आहे. तो बी आज फुले शाहू अण्णाभाऊ साठे मानायला लागला, त्याला बी कमी करा.
पण आज SC मध्ये चांभार समाजाचं प्रमाण सर्व्हिसमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण असं ही पहिल्या 2 समाजाला डावलं जाते. हा माझा शासनावर नाही तर यातल्या राज्यकर्त्यावर उघड आरोप आहे आणि याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. म्हणून आम्ही तरुणाला चळवळीच्या माध्यमातून सांगतो, सर्व्हिसच्या मागे लागू नका, मुख्याच्या जागा मिळवा, शासनकर्ते जमत व्हा, UPSC MPSCच्या माध्यमातून तुम्ही परीक्षा द्या आणि अधिकारी व्हा. जर ते होता आलं नाही तर उद्योगधंदे काढा, बँकेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्टेबल व्हा. ही भूमिका चळवळीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सुरू केली. आणि मला आज आनंद असतो की आज मी 43 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो. या 43 वर्षामध्ये माझ्या सहित, मी आता रिटायरमेंटला काहीतरी करायला लागलो, परंतु माझ्या सहित मी सुद्धा चळवळीमध्ये काम करत असताना घर भरणं गरजेचं आहे, घर चालणं गरजेचं आहे, कुटुंब बघणं गरजेचं आहे. मी 1986 साली बँकेकडून टेम्पो घेतली आणि त्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. आज कुठे ह्या सगळ्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून, आठवले साहेबांच्या माध्यमातून मी आज जवळजवळ 5 कोटीचा प्रोजेक्ट उभा केला, 15 2 स्टार हॉटेल उभा केला आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. एक तर या ठिकाणच्या बँका ह्या जातीवादीच आहेत, अगदी बँका देतात येत नाहीत. त्यांनी विचारलं तर एक तर सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला कर्ज देत नाहीत, वकिलांना कर्ज देत नाहीत, पोलिसांना कर्ज देत नाही. काय ह्या 3 लोकांची भीती आहे? पत्रकाराला देत नाही. चौथा पत्रकारांना देत नाही. त्याचं कारण असं आहे ना की ही फेडत त्याची भूमिका आहे. पण आम्ही बँकेला सांगितलं की जे कर्ज ज्याच्यासाठी घेतले त्याच्यासाठी वापर करून फेडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. चळवळ आणि पक्षाचं कार्य यात फरक काय वाटतं तुम्हाला? फरक आहे, चळवळ ही आक्रमक असते, पक्ष तसं करू देत नाही. अगदी एखाद्या प्रश्नावर आंदोलन करायचं म्हणलं तर मग नेतृत्वाला विचारावं लागते पक्षामध्ये. पण चळवळीमध्ये तसं नाही, ऑन दी स्पॉट निर्णय घ्यावा लागतात, त्या पद्धतीने चळवळ करावं लागते. आणि अशी मी ज्या चळवळीमध्ये काम करतो या चळवळीमध्ये समस्या आणि प्रश्नाचं खूप मोठं प्रमाण आहे आणि ते सोडवण्यासाठी चळवळ करावंच लागते. पक्ष कसं आहे, राजकीयासाठी पक्षाची भूमिका घेतली जाते आणि चळवळ ही सामाजिक संघटनेच्या माध्यमात होते. आता 1989 पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमात चळवळ आक्रमक होते. पॅंथरचं नाव काढत तर अधिकारी घाबरायचे, इतर समाजावर हे जाऊ पॅंथरचा कार्यकर्ता काय तर करा, त्याची कामं करा, ही भूमिका होती. भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होतं. पण आज तसं ना, प्रत्येक क्षेत्रात मोकळा ना, तुम्ही एखादं काम घेऊन गेलं तर तिथं चालू होतेच. पण ज्यावेळेस 1989 साली भारतीय दलित पॅंथरचं विसर्जन झालं, रिपब्लिकन सगळ्या संघटनेचं ऐक्य झालं आणि त्या ऐक्यामध्ये भारतीय दलित पॅंथरचं विसर्जन झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. म्हणजे स्थापना तर 3 ऑक्टोबर 1957 झाली, परंतु रिपब्लिकन पक्षाच्या नावाखाली सगळे राज्यातले ते 33 पक्ष होते, त्यांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्ष संयुक्तिक चालू केला. आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतोय की आता पक्षाची भूमिका, पक्षाला ठराविक असा एक ढाचा असतोय, त्या माध्यमातूनच काम करावं लागतंय. परंतु चळवळ, सामाजिक चळवळ करत असताना त्याला कुणाचं बंधन नसते. तू या पद्धतीने कर, तू त्या पद्धतीने कर, इथं अन्याय होते तिथं जा, प्रतिकार कर, ही भूमिका चळवळ सांगते. आणि चळवळ असल्याशिवाय पक्ष चालतच नाही ना. प्रत्येक पक्षाला एक सामाजिक चळवळीचं एक युनिट असतेच. अगदी आठवले साहेब पहिली भेट कधी आणि कामाची सुरुवात कधी? आठवले साहेबांची, आठवले साहेब इथं आले 1979 ला. 1979 ला ज्यावेळेस सोलापूरमध्ये दलित पॅंथरची सुरुवात झाली, भारतीय दलित पॅंथरची, आणि त्यावेळेस आठवले साहेब महाराष्ट्राचे प्रमुख संघटक होते. अरुण कांबळे अध्यक्ष, गंगाधर गाडे सर चिटणीस आणि आठवले साहेब हे संघटक होते. त्यावेळेस त्यांनी येऊन या ठिकाणी सुरुवातीला बैठक घेतली. खनी या ठिकाणी, आता पूर्वीची खनी आता गौतम नगर जोडवाई पेठेला धरण कॉरिडॉरला, त्या ठिकाणी सीता सावंतचं घर आहे, त्या ठिकाणी तिथं बैठक झाली आणि आठवले साहेबांची तेव्हापासूनची सुरुवात सोलापूरकडे झाली. आणि आठवले साहेब ज्या वेळेस येतील त्या त्यावेळेस ही चळवळ दयानंद कॉलेजमधून सुरुवात व्हायची. दयानंद कॉलेजच्या वसतिगृहामध्ये चेले SK कांबळे उर्फ चेले नावाचे आमचे मराठवाड्याचे कार्यकर्ते, त्यांच्या रूमवर आठवले साहेब राहायचे. त्या काळामध्ये कुठल्या सुविधा नसायच्या, सोयी नसायच्या, हॉस्टेलवर राहून ही चळवळ सुरू केली. सर, नामांतराच्या चळवळीत आपण सक्रिय सहभाग घेतला, मोठमोठी आंदोलन केली, काय होती त्यावेळची परिस्थिती? नाही, नामांतर ज्या मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं मुहूर्त मिळत होते, मराठवाडा हा तसा मागासलेलाच, शिक्षणाचा गंधही नव्हता. परंतु औरंगाबाद या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केली. तेव्हापासून त्या ठिकाणी शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू. विद्यापीठ नामांतराची चळवळ 27 जुलै 1978 ला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं हे ठराव पास झाला आणि दंगली सुरू झाल्या. म्हणजे जवळजवळ 17 वर्ष हे आंदोलन चालू होतं.
17 वर्षामध्ये एवढ्या दंगली झाल्या. दलितांची, मी मगाच सांगितलं की दलितांची आर्थिक प्रगती हे त्या ठिकाणच्या जातीवाद्याला कारण होतं. आणि हे आपल्या पुढे येऊन आज चालले अगदी आपण तर गावचे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, आणि प्रस्थापितापेक्षा विस्थापित प्रगती केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ते मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनानंतर झालेल्या दंगली. आणि त्याला दुसरं एक कारण असं होतं, मी उघड सांगतो अगदी इथं, की एवढं एक कारणाबरोबर शिवसेनेला मराठवाड्यामध्ये प्रवेश करायचा हे मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनानंतर त्या ठिकाणी शिवसेनेनं सक्रिय भाग घेतला आणि त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये शिवसेना फोफावली. दलितांची घरदारं जाळले, दलितांच्या गाड्या जाळल्या, त्यांची शेती जाळली, मारहाण केली. तुळशीराम कांबळेसारख्या महात्मा गांधवाचा त्याच्यामध्ये मर्डर झाला. ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये विद्यापीठ नामांतर. आणि शेवटी प्रयत्न आता ही शेवटी चळवळीमध्ये काम करत असताना नेतृत्व हा विचार करतोय की कुठंतरी तडजोड असणं गरजेचं. मी अभिमानानं सांगतो या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं आंदोलन 78 पासून जवळजवळ 1994 पर्यंत 17 वर्षामध्ये 26,000 मोर्चे काढले संपूर्ण काढले. ग्रीन बुकात नोंद आहे. जेवढे म्हणून आंदोलन होते त्याच्यामध्ये रस्ता रोको, निदर्शन, दंगली, फार सर्व शेवटच्या टप्प्यापर्यंत गाढवाच्या दिंडीपर्यंतचे हे सगळे प्रयोग त्या आंदोलनामध्ये आम्ही केले. आणि शेवटी त्याचा आनंद असा झाला की ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तडजोड करावं. 90 साली शरद पवारचं परत सरकार आलं. शरद पवार मुख्यमंत्री होते, आठवले साहेब समाज कल्याण मंत्री होते. आणि तो प्रसंग मला आजही आठवतोय की त्या नामांतराची म्हणजे 14 जानेवारी 1994 ज्यावेळेस नामांतराचं डिक्लेरेशन करणार होतं त्याच्या अगोदरची परिस्थिती मी स्वतः बघितली. डिक्लेरेशन कारण सत्तेमध्ये आठवले साहेब होते आणि त्यावेळेस बघितली परिस्थिती विरोधकांना कसं समजावून सांगायचं. बैठकीला साहेब बोलायचे. जवळजवळ 1-1.5 महिना ही सगळी प्रक्रिया चालू होती. आणि ज्या दिवशी तो दिवस आला 14 जानेवारी 1994 जाहीर करायचा, तडजोड त्याच्यामध्ये स्वीकारली. विरोधक कोण होते? बाळासाहेब ठाकरे. इथून सुरुवात होती. मग त्यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा हा शब्द परत त्याच्यामध्ये तडजोड स्वीकारली. गवई साहेब, आठवले साहेब आणि त्यावेळेच्या दलित नेते. आणि मग त्याच्यामध्ये मराठवाडा हा शब्द प्रयोग आला. आणि मग ते 14 जानेवारी 1994 विद्यापीठ नामांतर मंजूर झालं आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे. परंतु शासनाने त्यालाही पर्याय केला. रामानंद तीर्थ विद्यापीठ लगेच दुसरं काढा मराठवाड्यामध्ये. हे बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही. पण कॉन्ट्रावर्सी केली. लोकांची भावना अशी झाली की बाबा की आमच्या मार्गदर्शनावर बाबासाहेबांचा फोटो हा जातीवादच होता ना. मग आम्ही म्हणायचं का आज मी ज्या विद्यापीठामध्ये शिकलो, शिवाजी विद्यापीठ, राज्यामध्ये 2 नंबरचं विद्यापीठ, आज आम्हाला त्या विद्यापीठाचा अभिमान होता. मी त्या विद्यापीठाचा विद्यार्थी. आम्ही तरी म्हणलो नाही. शिवाजी पुरोगामी होते, स्वराज्याचे संस्थापक होते. मागासवर्गीयांना असा कधीच विचार केला नाही ना. परंतु एक सोलापूर जिल्ह्यासाठी विद्यापीठ झालं, सोलापूरचं वाटोळं झालं. हे किती लोकांनी मान्य, कुणाच्या अस्तित्वासाठी, कुणाच्या श्रेयासाठी झालं असेल. परंतु आज तुम्ही बघा, मी अभिमानानं सांगतो की सोलापूर विद्यापीठाचं डिग्री सर्टिफिकेट तुम्ही घेऊन गेलं, मार्कलिस्ट गेली तर इंटरव्ह्यू घेणाराचं फेकून देतो. ही परिस्थिती का आली, कशासाठी आली? म्हणजे तुम्ही जगाच्या बाजारपेठेमध्ये सोलापूर विद्यापीठात शून्य आहे. कुणाच्या फायद्यासाठी, कुणाच्या स्वार्थासाठी किंवा कुणाच्या श्रेयासाठी केलंय हा नंतर चर्चेचा विषय. परंतु आज परिस्थिती अशी आहे की या विद्यापीठामुळे आपल्या जिल्ह्याचं नुकसान झालं, शहराचं नुकसान झालं. हे मी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सांगतो. आज हे तुम्ही सकाळची तुम्ही इंटरसिटी हुतात्मा एक्सप्रेस बघितली आणि दुपारची इंद्रायणी जर बघितली तर सगळे शिकलेले विद्यार्थी सगळे पाठीमागे स्लॅब म्हणून पुण्याला जात आहेत, तिथं सर्व्हिस करतात आणि तिथं राहतात. जगाची एक पद्धत असते, दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याची शहराची लोकसंख्या वाढते. आपल्या शहराची लोकसंख्या आज किती झाली? 1 लाखाने कमी झाली. किती लोकांना माहिती आहे? त्याचं कारण असं की विद्यार्थी आपला तिथं कामाला गेला, त्याने इथलं घर विकायला लावलं आई वडिलांना आणि ते स्थलांतर. हा इतिहास आहे. म्हणजे मी काहीतरी बोलतो, लोकांना सांगतो अशातला बघा, तुम्ही अभ्यास करा, बघा. सेन्सस दर 10 वर्षांनी होते, या वर्षीचं सेन्ससचं प्रमाण बघा. 1 लाख सोलापूरची लोकसंख्या कमी झाली. याला कारणीभूत कोण? या ठिकाणची व्यवस्था, या ठिकाणचे राज्यकर्ते. एक IT पार्क आमच्या सोलापूरमध्ये सांगणारे सांगते तुम्ही रस्त्यावर हे काय उपकार नाही ना. ज्या रस्त्याचा टॅक्स भरला जातो, जे सगळं तुम्हाला मिळते ना अगदी, पण करायची ऐकत पाहिजे. 40 वर्ष सत्तेवर राहणाऱ्या माणसांनी जर केला तर यात अवस्था नसते. हा सोलापूरची प्रगती खुंडी त्याचं कारणच आहे.
पैसा देखो तमाशा देखो ही जी पद्धत होती ती संपली ना. 14च्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं सगळ्याला चालते. आणि हा बदल शेवटी बदल हा अपेक्षित असतोय. माणसाने परिवर्तनवादी विचार असावा. बदल करण्याचा बाबा चेंज आहे, निसर्ग आहे, कालचक्र. त्यामुळे लोकांनी हे अप्रिशिएट केले. आज लोक म्हणते काय काय असेल बदल. हा सोलापूरचा वैभव होता संपूर्ण राज्यामध्ये व देशामध्ये. 18 मिल होते असो तुम्ही, एक तर राहिली का जिवंत? ही संपायला कारणीभूत कोण आहे त्याचा विचार करा तुम्ही. आज देशात आम्ही अभिमानाने सांगतो 18 साखर कारखाने, 38 साखर कारखाने. फायदा कुणाला आहे? ठराविक लोकांची मोनोपॉली झाली. कोऑपरेटिव्ह मध्ये खासगीकरण आला. आपले सगळे स्वतःचे सगळं सांभाळायचं बसायचं काम चालू झालं. शेतकरी राहिला जिवंत. सर, आंबेडकर चळवळीचा मूळ पाया जो होता तो आता सध्या हरवत चाललाय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, चुकीचा शब्द प्रयोग. तुम्ही आता प्रश्न विचारला. आंबेडकर चळवळ ही दलितांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रयत्नासाठी या देशातील जो गरीब माणूस आहे, बाबासाहेबांनी सांगितलंय की माणूस हा केंद्रबिंदू मानून चळवळ केली. त्याच्या भल्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी ही चळवळ आहे. आणि आज हे आम्ही सोडतो. तुमचा प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारायचं वेगळं होतं, तुम्ही सांगताय की वेगळं. मी सांगतो खुलासा करतो. आज आठवले साहेब बीजेपीकडे गेले, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता. तुम्ही वेगळ्या अँगलला तुम्ही विचारा. मी सांगतो तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो की आठवले साहेबांनी बीजेपी सेनेला का पाठिंबा दिला याची कारण तुम्हाला मी सांगतो. आज मी स्वतः आंबेडकरवादी, आठवले साहेब आंबेडकरवादी. आम्ही आंबेडकरी चळवळी, फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आज 42 वर्ष चालू होतो. ही परिस्थिती का आली? काँग्रेसनी, पूर्वीच्या एकत्रित काँग्रेसनी, नंतरच्या विभागलेल्या काँग्रेस राष्ट्रवादींनी यांच्यासोबत आम्ही किती वर्ष होतो? 15 वर्ष होतो सत्तेमध्ये. किंवा असा इतिहास सांगत नाही, पण ह्या सत्तेच्या अगोदरचे म्हणजे 2014च्या निवडणुकीच्या अगोदरचे 15 वर्ष आम्ही त्यांच्या सोबत होतो. काय दिलं आम्हाला? आठवले साहेब जिथे ते शब्द देतील त्या ठिकाणी सत्ता येते, हा इतिहास आहे. परंतु 2014च्या निवडणुकीमध्ये आठवले साहेबांचा पीसीबी पराभव केला. शिर्डीमध्ये गुलाल पाहिजे का नीळ पाहिजे, शेवटी जातीवर आले. खोटा प्रचार झाला. अॅट्रॉसिटीचं प्रमाण जास्त केलं पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये. मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 1999 ते 2009 पर्यंत आठवले साहेब खासदार होते. 10 वर्ष. 10 वर्षामध्ये अॅट्रॉसिटीचे किती गुन्हे दाखल झाले? माझ्याकडे चार्ट आहे. चुकीच्या पद्धतीने लावले. महार समाजाने केले ना अॅट्रॉसिटी, आठवले साहेबांनी केली. बोटावर मोजले तर 1 किंवा 2 महार समाजाने केल्याचे. सर्वात जास्त प्रमाण अॅट्रॉसिटीमध्ये चांभार बांधवांनी आमच्या केले. त्याचं कारण असं की गावातील सत्तेच्या वादामध्ये एक पडलेला गट आणि दुसरा निवडून आलेला गट. पडलेल्या गटानं मागासवर्गीय हाताशी धरून निवडून आलेल्या गटावर पुरगोडी करणं हे मी सांगत नाही, शरद पवार सांगतात. आणि मग ही परिस्थिती आठवले साहेबांच्या पराभवाचा बदला घेणं एकच डोळ्यात होतं आमच्यासमोर. ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर जाऊ देणं, बाबासाहेबांचा पराभव केला. कारजोळकर सारख्या, दादासाहेब कारजोळकर सारख्या एखादा दारोड्याला काँग्रेसतर्फे उभा करून बाबासाहेबांचा पराभव केला. नंतरच्या निवडणुकीमध्ये बोरकरला, भाऊसाहेब बोरकरला उभा करून भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबांच्या पराभवाचं शल्य, आठवले साहेबांच्या पराभवाचं शल्य रिपब्लिकन चळवळी पडत होता. आणि ही जमेस धरून आठवले साहेबांनी ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेचा वाढदिवस होता. आता बाळासाहेब ठाकरेंचं घर आणि आठवले साहेबांचं घर एक 500 ते 1000 फुटावर घर आहे बांद्र्यामध्ये. आणि वाढदिवस आता भेटायला गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी विनंती केली, आठवले साहेब नुसतं वाढदिवसाला येऊ नका तुम्ही, भीमशक्ती शिवशक्ती एकत्र या, त्या पद्धतीने. आणि ज्यावेळेस ही भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी ऑफर केल्यानंतर आठवले साहेबांनी मी चर्चा करतो समाजाची बरोबर. माझ्या गटाची म्हणजे मी ज्या पक्षात काम करतो आठवले गटाच्या 15 बैठकी झाल्या कोर कमिटीच्या. 9 बैठकीला राजा सर्वजण विरोध केला असं मला सांगतो येतं की तुम्ही यांच्यासारखं युती करू. कारण सांगितली, परंतु शेवटी बहुमताचा निर्णय मान्य करावा लागतो. शेवटी पार्टीने निर्णय घेतला शिवशक्ती भीमशक्ती हा आपल्या करायचा आहे, या कारणासाठी. आणि मी अभिमानानं सांगतो आठवले साहेबांनी घेतलेला निर्णय आज आम्ही आनंदाने स्वीकारला. आणि या देशातली काँग्रेसची भ्रष्ट सत्ता उलटून लावली. त्याचं कारण एकमेव रामदास आठवले. म्हणजे आम्हाला आनंद याचा आहे की काँग्रेस पलटी मला आनंद नाही, आठवले साहेबांच्या पराभवाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला आम्ही घेतलो. संपला विषय. निश्चितच सर, आपले राजाभाऊ सरवदे हे आंबेडकरी चळवळ आणि त्यांनी काम करत असताना आलेले अनुभव अगदी विस्तारितपणे सांगत आहेत आणि अगदी आक्रमक भाषेमध्ये सांगत आहेत. कारण ते आक्रमक असा चेहरा असल्यामुळे त्यांनी आक्रमक पद्धतीनेच त्याची मांडणी करत आहेत. आता ही चर्चा असंच पुढे रंगत राहणार आहे. तोपर्यंत घेऊ थोडीशी विश्रांती.
स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर. मनोरंजनाची अफलातून कमाल आणि हास्य विनोदाची देत धमाल. प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला खिळवून ठेवणारा सदाबहार कार्यक्रम हसत खेळत फक्त आणि फक्त BR न्यूज चॅनलवर. पाहायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि पुनः प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, मानसिकता नवी आली, नवे विचार आले, परंतु परंपरागत चालत आलेले उखाणे कायम राहिले आणि राहतील सुद्धा. तमाम महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रेमाचा विषय असलेल्या उखाण्यांवर आधारित सदाबहार कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. अस्सल सोलापुरी उखाणे स्पर्धा पाहायला विसरू नका. BR न्यूज चॅनल, BRDS इन केबल नेटवर्क, चॅनल नंबर 114. ब्रेक नंतर BR कट्ट्यावर आपलं पुनश्च स्वागत. आपले संचालक संपादक मनीष केत सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रश्नावलीला पुनश्च प्रारंभ करावा. राजाभाऊ, सारखा असा आरोप केला जातोय की चळवळीमधून काही नेते फक्त मोठे झाले, समाज मात्र आहे तिथेच राहिले. हा आरोप चुकीचा आहे. त्याचं कारण असं की मी ज्या समाजात जन्मलो, वाढलो, चळवळ केली, 56च्या अगोदरचा महार आणि 56 नंतरचा नवबोध. ज्या घरामध्ये शिक्षण आहे त्या घराची प्रगती झाली. घरात शिकलं, एक विद्यार्थी शिकला, एक मुलगा शिकला, मुलगी शिकली. आज शिक्षणामध्ये मुलीचं प्रमाण कमी होतं. आज धर्मांतरामुळे बौद्ध समाजामध्ये मुलींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सर्वात महत्त्वाचं मी अभिमानानं सांगतो की बौद्ध समाजामधल्या मुलींमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण 0 पॉईंट आहे. आज मुलीला आजही सन्मानाने त्या ठिकाणी शिकवलं जातं, वाढवलं जातं, तिची प्रगती केली जाते. या समाजामध्ये हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आजही आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो, एका घरामध्ये एका भगिनीला 4 मुली झालेल्या आहेत, तिला आनंदाने समाज स्वीकारलेला आहे, घरानं स्वीकारलेला आहे. ही किती मोठी क्रांती आहे. ज्या माईने मी सावित्रीबाई फुलेमुळे मुलींना शिक्षणाचं प्रमाण वाढलं, शिक्षण दिलं आणि त्या सावित्रीबाई फुलेमुळे मुली शिक्षित झाल्या ना. पूर्वी मागासवर्गीयामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं मुलीमध्ये, पण आज मुली IAS झालेत, IPS झाले. आज परवाचं तुम्ही उदाहरण घ्या, देशामध्ये पहिली आलेली ही मागासवर्गीय SC कम्युनिटीची महिला आली आहे. हे कारण कशाचं? सावित्रीबाईमुळे ना, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेमुळेच आले. आणि चळवळीमध्ये काम करत असताना चळवळीत ते कार्यकर्ते मोठे होते ना. ज्या कार्यकर्त्याने आपलं उभं आयुष्य चळवळीसाठी घालवलं आणि त्याला शेवटी कुटुंब आहे का नाही, तिची मुलं आहे, बायको आहे, आई वडील, मग त्याच्यासाठी जगण्याचं साधन हे कार्यकर्त्याला करावंच लागतं. पण माझ्या चळवळीमध्ये मी अभिमानानं सांगतो, माझ्या गटामध्ये मी सांगतो, मी कुठलाही 2 नंबरचा धंदा व्यवसाय मी करू. मला सांगितल्याप्रमाणे तुम्ही वसुली करा, पान दुकान टाका, चहा कॅन्टीन टाका, हॉटेल टाका, जेवढे उद्योग करायचे आहे. आता सर्वात माझा एक कार्यकर्ता लॉर्ड्स असोसिएशनच्या माध्यमातून वसुलीचा व्यवसाय करतो. माझ्या समाजामध्ये पहिली फॉर्च्युनर सोलापूरमध्ये त्यांनी केली. म्हणजे आज आनंद यायला येतो की आम्ही सायकल आम्हाला एकाला मिळत नव्हते. मी दयानंद कॉलेजला फर्स्ट इयरला माझी PE डिग्रीला चालत जात होतो. जपायला माझ्या बाप्पाने मला सायकल घेऊन दिली, त्या सायकलवर मी 14 जण जातो. आज माझ्या घरी मी माझ्या पोरला कारमध्ये पाठवतो. हे प्रगती झाली की नाही? तुमचा जो प्रश्न आहे ती कार्यकर्ते मोठे झाले, नेते मोठे झाले, कार्यकर्ते असं नाही.
ज्या चळवळीमध्ये नेतृत्व करत असतं त्या नेतृत्वाला वाटतं की माझी चळवळ कोणावर आहे, कार्यकर्त्यावर. कार्यकर्त्यासाठी काय करावं? मी अभिमानाने सांगतो माझ्या गटामध्ये एकही कार्यकर्ता बेकार नाही, एखाद. मी आज कार्यकर्ता सांगितलं अरे आठवले साहेब उद्या येणार, 25 गाड्या येऊन उभा. किती मोठी प्रगती आहे, भाड्याच्या नाही स्वतःच्या. म्हणजे हे तुम्ही देणाऱ्या कार्यकर्त्याला शिकवा. तुम्ही बँकेचं लोन काढा, उद्योगधंदे काढा आणि हे कार्यकर्त्याला शिकवा. हा तुमचा प्रश्न कसा आहे, आंबेडकर चळवळ ही पूर्वी होती, आता राहील ना. आज कुठलंही उदाहरण द्या, शेवटी वसुली तर आहे शेवटच्या टप्प्यातली. हे कोण तुम्हाला सांगणार नाही ओपन मध्ये. माझ्यासारखा कार्यकर्ता सांगतो की हे सगळं करवासारखा सोलापुरातला सर्वात मोठा तुम्हाला सांगतो फायनान्सर आहे. ब्रिज मोहन पोपलियासारखा माणूस इथं फायनान्सर आहे. त्याची वसुलदार पूर्ण जरा अभ्यास करतो, करोडोचे व्यवहार करतात. पण कोण दोन माणसं का ठेवतात? विश्वास. आतापर्यंत वसुलीमध्ये महाराणी पूर्वीच्या महाराजाच्या ओझानं कुणालाच फसलं नाही. माझा कामदार जे कार्यकर्ता काम करत असताना 2 पैसे त्याला मिळतात ना, म्हणजे फुकट कोण करणार आहे? आता शहरात सगळं बाउन्सरचं निघालं, बॉडीगार्ड असं कोण आहे त्याच्यात? बघितलं तुम्ही? केली कधी चौकशी? बॉडीगार्ड मध्ये 85% मागासवर्गीय असेल. तोही रोजगारच आहे ना शेवटी. म्हणजे हे प्रमाण वाढलं म्हणजे कार्यकर्ते नेते नुसते मोठे झालेले आहेत, त्याच्यासोबत कार्यकर्ते. कारण नेत्याला माहिती आहे की आपण मोठं गुन्हावर होता कार्यकर्ते. कार्यकर्त्याचं तर काय बघावं लागतं का नाही? आता कार्यकर्ता कसं सोडणार? ह्याला म्हणते लगेच सोडून जाते दुसऱ्या पक्ष. टपून बसलेले असते इतर पक्ष आले. आज काँग्रेसला ही कळाली आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते घेऊन त्याला परत याची पळाली. का आले? त्याचं कारणच आहे, तुला हे देतो, तुला ते देतो, तुला देतो. अरे असताना काय दिलं, नसताना काय देणार? ही परिस्थिती आहे सगळे समोर. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे निश्चित सुरुवातीला कोणी आणते. आता नेतृत्व असा विचार करते पहिल्या पिढीतले पहिल्या फळीतले कोण कार्यकर्ते आहेत, तुमचं एवढं योगदान दिले, तुमच्यासाठी पहिलं काय करते. आज बँकेच्या माध्यमातून असेल, मुद्राच्या माध्यमातून असेल, DSCच्या माध्यमातून, महात्मा फुलेच्या माध्यमातून हे लोन आम्ही देतो ना सगळ्याला. परंतु ही लोन देत असताना आम्ही सांगतो की बँकेचे रिपेमेंट तुम्ही करा. कोणता कार्यकर्ता सांगतोय माझ्यासारखा मी कार्यकर्ता तुला कर्ज द्यायला लागलो त्याची परतफेड करायची, हे मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना. माझ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी लोन घेतले माझ्यासहित आम्ही रिपेमेंट करतो, हे त्याचं काम. आता आमच्यावर पण विश्वास ठेवला लागते. 4 कोटी रुपये कोण द्यायला लागले? 5 लाख रुपये देत नाही एवढी रीती. म्हणजे आमच्याकडे काहीतरी असल्याशिवाय रीती का नाही? म्हणजे हे पद ज्याला म्हणते बाजारपेठेमध्ये ते निर्माण करण्याचं काम चळवळीने केलं. गेल्या 35 वर्षापासून आपण आठवले साहेबांसोबत एक निष्ठा आहे. 42 वर्षापासून झाली. राज्यात काम आहे, सगळीकडे मोठा चेहरा म्हणून आपला आहे, परंतु त्या मानाने आपल्याला पदं मिळाली नाहीत किंवा संधी म्हणावी तशी मिळाली नाही असं वाटत नाही? नाही असं नाही ना. पक्षातलं सर्वात 2 नंबरचं पद मला करण्याचं. मी महाराष्ट्राचा महासचिव म्हणजे जनरल सेक्रेटरी, हे पक्षाचं 2 नंबरचं पद आहे. सत्तेमध्ये सर्वांचं समाधान होत नाही. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही होतो. त्यांनी सांगायला तुम्हाला हे देतो, ती देतो, सगळं सांग. फक्त एक आठवडे साहेबाला दिले, त्याच्या व्यतिरिक्त या सत्तेचा बी आता 2 वर्षाचा अनुभव तसाच आहे. यांची तर लेखी कमिटमेंट आहे, अग्रीमेंट आहे तुमच्या माहिती. भाजप शिवसेना भाजपचे त्यावेळेचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माझ्या पक्षाचे अध्यक्ष भूपेंद्र थुलकर ह्या दोघांच्या सहीचा अग्रीमेंट आहे. 10% सत्तेचा वाटा देतो. परंतु आम्हाला आतापर्यंत मिळालं नाही. 1% फक्त 0.1 आठवले साहेबांना तुम्ही आत्ता घेतली. आमची मागणी जी होती पहिली आठवले साहेबांना केंद्रीय मंत्री करा, ती आत्ता मागणी झाली जून महिन्यात करून. हे राज्यामध्ये 99.99 सत्तेत काय ना. त्यामुळे सत्तेत मिळवण्यासाठी आम्ही युती केली. हा नाही ना भाग त्याच्यामध्ये. मला काय मिळावं, बाकीच्याला समाजाला काय मिळावं, हा एक समाधान झालं. आनंदानं सांगतो मी, अभिमानानं सांगतो की ज्या 15 वर्षामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, विद्यापीठ नामांतराची सोडली तर हिंदू मिलची आम्हाला 4.5 एकर जमीन मागच्या सरकार देतो म्हणलं तर या सरकारनं 12.5 एकर जमीन दिली. दिल्ली मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अलीपूरला असलेलं घर स्मारक केलं, हे सर्वात मोठा अभिमान. लंडन मधलं बाबासाहेबांचं घर जिथं बाबासाहेब शिकायला होते तिथं राहत होते ते घर घेऊन घेतलं. एवढं म्हणजे न बघता आम्हाला म्हणजे आठवले साहेब गेल्यामुळेच मिळालं नाही.
आम्ही पाठिंबा दिला त्या सत्तेला, त्या युतीला, भाजपला, आणि त्यामुळे हे 3 सर्वात महत्वाचे प्रश्न सोडले. आमच्या समाजाला सगळं काय मिळावं अशी अपेक्षा नाही ना, पण ह्याच्यामुळे आम्ही समाधान आहे की ज्या सरकारला त्यांनी आम्हाला जमेसच धरायचं. या देशातले राज्यकर्ते जे पूर्वीचे होते काँग्रेस राष्ट्रवादी, हे मागासवर्गीय आणि मुस्लिम आमच्या सोबत आहे. त्यांच्याकडे दिलं काय न दिलं आम्हालाच मतं टाकते. हा जो समज होता तो 14च्या निवडणुकीमध्ये निघाला. आता आम्हाला काय मिळालं, मला काय मिळालं तो भाग वेगळा. आमच्यात कसा एक आठवडे साहेबांना मिळाला विशेष समाधान. शेवटी कार्यकर्ता हा फकीर असतात. समाजाची सेवा करणं, समाजाचं काम करणं, प्रत्येकाच्या अडचणी सोडवणं ही त्याची जबाबदारी असते. मग बरंच मिळाल्यावर आता आहे ना, पालकमंत्री आपले इथं आहेत, आता बापू झाले, मंत्री झालेत, आता काय काम करते तुम्हालाही माहिती आहे. आमचे मित्र पक्ष आहे. जिथं सत्तेमधल्या आमदाराची कामं होत नाही, जिथं सत्तेमधल्या खासदाराची कामं होत नाही ते, जिथं सत्तेमधल्या मंत्र्याची कामं होत नाही ते, उलट मला मी अभिमानानं सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कामं होत. हे किती मोठं म्हणजे श्रेय आहे ना चळवळीला. आम्ही जर चळवळ केली नसते तर लोकांचे प्रश्न सुटले नसते. उदाहरण तुम्हाला द्यायचं अनेक उदाहरण आहे. फोन केला तर करतो बघतो म्हणते, पण आम्ही गेलो तर ही कर म्हणले गपचिप करतो. हा फरक आम्हाला आला का? अनुभव आला. हा सिस्टीमचा दोष नाही. चळवळीत जर प्रत्येकाला अपेक्षा असते, महत्वाकांक्षा असते, मला काहीतरी मिळावं, मी एवढ्या दिवस काम करतो, सर्वात मोठं पद दिलं, अजून कशाचीच अपेक्षा नाही ना. जो देगा उसका भला, नाही देगा उसका ही भला. चळवळ पुढे आपली घेऊन जायची. चळवळीत खंड पडता का आम्हाला ही भूमिका आम्ही ठेवली आणि चळवळीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडतात. हे मोठा आनंद आहे सर्वात मोठा. सर 1970 आणि 80 दशक महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं, कारण संघटना वाढीचा तो काळ होता. एकीकडे शिवसेनेचं संघटनेचं पक्षात रूपांतर झालं आणि दलित पॅंथरमधले अनेक चेहरे ते राजकीय पक्षात आले. रिपाईचा मोठा गट उदयास आला. मात्र तसं इतर पक्षांबाबतीत झालं तसं रिपाईचं नाहीये, कारण रिपाई फक्त समाजाच्या वर विचार करत नाहीये म्हणून रिपाई वाढली नाही का असं वाटतं का तुम्हाला? नाही, चुकीचं आहे. रिपाई मुळात कसं आहे, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती की या देशामध्ये 2 पक्ष असतात, एक सत्ताधारी आणि विरोधक. परंतु बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 17 खासदार आणि 42 आमदार होते. बाबासाहेबांना वाटलं की बाबा आपण काहीतरी करू शकतो. शेड्यूल कास्ट हे फक्त मागासवर्गीयाचे झाले. या देशातले समाजवादी विचारसरणीचे राम मनोहर लोहिया असतील, पंडित माने, या सर्वांना एकत्र घेऊन बाबासाहेबांचे विचार होते की आपण एक रिपब्लिकन नावाचा पक्ष काढावा. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांचं धर्मांतर झालं, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय, पत्र लिहून ठेवलं रिपब्लिकन पक्ष कसा असावा. सुदैवानं बाबासाहेबांचं 31 म्हणजे दुर्दैवानं बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं 6 डिसेंबर 1956 आणि रिपब्लिकन पक्ष स्थापन करताना. परंतु बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर 3 ऑक्टोबर 1957 रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. ज्या रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष एन शिवराज मद्रास प्रांताचे होते, त्यांच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाची सुरुवात झाली. पुढे त्याच्यामध्ये दुरुस्त आणि नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष आला. बॅरिस्टर BC कांबळे आमच्यातले मोठे नेते होते. मी बॅरिस्टर आहे, या गावामध्ये शिकलेल्या बाजूला पडले RR मोडे साहेब, त्यांचे दादासाहेब गायकवाड सारखे ते त्यांचं नेतृत्व होते, ग्रासरूटवर काम करायचे. त्यांचा गड पडला आणि मग दुरुस्त नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष पुढे. पक्ष तिथून पुढे येत असताना गटबाजी सुरुवात झाली. पुढे सर्वात मोठा आनंद येत आहे की दादासाहेब गायकवाडच्या काळामध्ये भूमिनाचा सत्याग्रह झाला. 1969 हा मोठा सत्याग्रह झाला. कशी त्याची जमीन नसेल त्याचं काय या प्रश्नात. आणि दादासाहेब सगळे महाराष्ट्रातले तुरुंग भरले होते सगळे या आंदोलनावर भूमिनाचं. परंतु शेवटी दादासाहेबांना बी ऍडजस्टमेंट करावं लागले. यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळी विचार केला की बाबा एक आंबेडकर चळवळीमध्ये ह्याला घेतलं जावं. आणि केवळ मग यशवंतराव चव्हाणाच्या आणि दादासाहेब गायकवाडच्या ऐक्यामुळे रिपब्लिकन काँग्रेस इथे झाली. त्यातला एक खासदार पंढरपूरचा आमचा पाना राजपूत चांभार समाजाचे तिथं निवडून आले. त्याच्यानंतर NS कांबळे निवडून आले. अण्णासाहेब आयदाळे नावाचे आमदार कोल्हापुरातून निवडून आले. हा इतिहास आहे पूर्वी रिपब्लिकन चळवळीचा. पण ज्यावेळेस आता 70 ते 80चा काळ तुम्ही सांगता, शिवसेनेची स्थापना झाली 69ला, दलित पॅंथरची स्थापना झाली 71ला आणि 70 ते 80चा काळ दलित पॅंथर विरुद्ध शिवसेना हीच होती. शिवसेना फक्त आपला हिंदुत्ववाद बघत होते, दलित पॅंथर मागासवर्गीयाचं संरक्षण करत. हे टोकाचे द्वंद्व होते. दोघांच्या हाणामाऱ्या व्हायच्या, दोघांच्या दगडी व्हायचा हा इतिहास आहे.
परंतु त्यावेळेस रिपब्लिकन पक्ष मोडका तोडकाच होता. रिपब्लिकन पक्षामध्ये हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते नव्हते. हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते 1989चं ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं त्या ऐक्यामध्ये हे सगळे नेते तिथे गेले आणि रिपब्लिकन पक्ष 89 ते आता जवळजवळ तुमचं 2016 हा रिपब्लिकन पक्षाचा काळ. मग ह्याच्यामध्ये एक रिपब्लिकन पक्ष होता गवई साहेबांचा की ज्या गवई साहेबांनी त्या काळामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आणि संपूर्ण पद घुसली. ज्याच्या मागे एक आमदार नाही 11 वर्ष विधान परिषदेचे ते सभापती होते काँग्रेसचे. त्यामुळे हा इतिहास आहे रिपब्लिकन चळवळीचा. सर आपण इतिहास बोलतोय, इतिहास सांगताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे, लोकांसमोर इतिहास येतोय. मात्र प्रश्न माझा असा आहे की इतिहासाबाबतीत आपण थोडंसं बाजूला ठेवूया, परंतु सध्याची परिस्थिती बघितली तर आठवले साहेबांना मिळालं म्हणजे पूर्ण समाजाला मिळालं असं झालं का? आणि इतर पक्षांमध्ये इतर जातीच्या लोकांची संख्या बघितली आणि रिपाईमध्ये इतर जातीची संख्या बघितली तर प्रश्नचिन्हच आहे यापुढे. नाही, प्रश्न असा आहे की आठवले साहेबाला मिळाला म्हणजे सगळ्याला मिळाला हा भाग वेगळा. आम्ही म्हणतो चळवळीमध्ये कुणाला तर एकट्याला दिलं नाही, ज्याने युती केली त्याला मिळाले, त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आम्हाला मिळालं, हा भाग वेगळा. मिळावा म्हणला मी गेलो नाही. या देशातली या राज्यातल्या ज्या सत्तेनं आम्हाला छळलं, ज्या सत्तेनं आम्हाला त्रास दिला, ज्या सत्तेनं आमचा पराभव केला त्याला धडा शिकवण्यासाठीचा आमचा हा निर्णय. त्या निर्णयामध्ये आम्ही यशस्वी झालो. पहिली लढाई आम्ही पार केली ह्या सत्तेला राज्यात नवीन देशात नवी घाल. प्रश्न आता असा आहे की आठवले साहेबांच्या नंतर तुम्हाला काय मिळालं का? मिळेल ना मिळेल हा भाग वेगळा. चळवळीतला कार्यकर्ता हा चळवळ करतो, पक्षातला कार्यकर्ता हा पक्षाचं काम करतो आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि निवडणुका आता साधन सत्ता हे साधन लागते. लोकांना वाटतंय आपण आता सध्या तर कसं आहे आमच्यासारखे कार्यकर्ते आज येत नाहीत पक्षामध्ये. आज पक्षामध्ये येणारा का त्या पक्षातनं सोडून येते या पक्षात त्याला म्हणते मला एक पद दे, निवडणुकीचं तिकीट दे, ही तर मी राहतो. बरे त्याच्या मागे 4 माणसं नसते पण त्याला म्हणते मला हे सगळं दे. आमच्या काळात तसं नव्हतं ना. आम्ही चळवळ केली, लोक जमवले, संघटना वाढवली, विचार पुचवले, तेव्हा कुठेतरी हे संघटन वाढलं मोठ्या प्रमाणात. आणि भले आज काय नवीन नाही मिळालं तो लोकांना वाटते ना की आज मी अभिमानानं सांगतो रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटामध्ये प्रत्येक जातीची आघाडी आम्ही केली. मराठा आघाड्या, ब्राह्मण आघाड्या काय केली किंवा इतर जाती झालेला म्हणून त्याला तिथं सन्मान वाटला. आठवले साहेबांनी मागच्या निवडणुकीमध्ये 60-40चा पॅटर्न 60 बहुधा आणि 40 बहुधे त्याला इतर जाती मी दिलं नाही. आज हयात नाहीत माझे मित्र आहे दत्ता पडवळे मंगळवेढे मराठा समाज महाराष्ट्राचा अध्यक्ष केला. 25 वर्ष आठवले साहेबांचं नेतृत्व केलं. त्या माणसाने मराठा समाजाच्या लोकांना आणलं ना. अजिज रामपुरे सारखा आज हयात नाहीत. अजिज रामपुरे सारखा कार्यकर्ता मुस्लिम समाजामध्ये 77ला आमच्या सोबत आला पॅंथरपासून. 26/11च्या बॉम्बस्फोटामध्ये ज्यावेळेस VT स्टेशनवर गोळीबार झाला त्यात तो एक त्याला मुस्लिम समाज त्या काळात आणला असेल. ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये इतर जातीचे लोक आले त्याला सन्मानाचीच वागणूक दिली जाते. दुःख ह्याचं होते की ज्याला सन्मानाची वागणूक देतो त्याला त्याचं समाधानच नाही, एकटाच येत. हाही विचार करणं गरजेचं ना. आम्ही विचार करतो बा एक आला, एक मराठा बांधव आला, त्याच्यासोबत 5 तरी आला पाहिजे, 10 तरी आला पाहिजे, पण तू एकटाच येतोय. त्याचं कसं चालतंय की सगळ्या दलित चळवळीच्या कार्यकर्त्यावर त्याचं चालवतं. लोक आम्ही गोळा करायचे त्याचं भाषण करायचं. म्हणजे ही टीका करतो अशातला भाग अनुभव सांगतो माझ्या पक्षातला. इतर पक्षातला काय मला माहिती नाही पण माझ्या गटातला सांगतोय मी अनुभव. आणि म्हणून मी काय केलं सर्व जाती धर्माचे. आज सोलापूरचं उदाहरण देतो तुम्हाला. सैफुली विभाग अतुल नागटेळ नावाचा माझा कार्यकर्ता आहे, युवक आघाडीचा तो कार्याध्यक्ष शहराचा. आज त्याच्या सगळ्या शाखेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. लिंगायत आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, मागासवर्गीय सगळ्या कार्यक्रमाला मी जातो. आणि मी अभिमानानं सांगतो की त्या लोकांना चळवळ कळाली काम कसे करून घ्यायचं त्यांना सांगतो. माणूस एखाद्या पक्षाकडे, एखाद्या चळवळीकडे, एखाद्या संघटनेकडे का येतो? कुठली तर अपेक्षा घेऊन येतो, कुठलं तर काम घेऊन येतो. त्याचं काम व्हायला पाहिजे. एक तर शेजारी त्याला त्रास दिलेला असते, एक तर जमिनीच्या व्यवहारामध्ये त्याला अडचण आलेली असते. ही सोडवणूक कोण करते? लोक विचार करायला आता फार धरता येत. अरे इकडून काम मनीषकडून काम होत नाही, राजा सर्वदेकडे जाऊ. लोक विचार करतात ना. मग आता आमच्याकडे आम्ही म्हणत नाही आता मनीषकडे, मनीषला पाठवलं तर काय. पण लोक जे येतील त्याचं समाधान होणं गरजेचं. भले तो कुठल्या जातीचा ह्याला महत्व नाही, परंतु त्याला न्याय देणं ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका. शहर जिल्ह्यामध्ये RPI मध्ये आठवलेकडे ताकद भरपूर आहे, पण निवडणुकामध्ये त्याचा प्रभाव दिसत नाही एवढा. तर हे सर्वात महत्वाचा प्रश्न विचारतो. मी सांगतो माझ्या गटामध्ये निवडणुकीत प्रभाव कसा आहे. तुम्ही अल्पसंख्याक आहे,
कोणतीही निवडणूक कुणासोबत बी लढवा तुम्ही, निवडणुकीत जात हा फॅक्टर सर्वात महत्वाचा. आणि जाता जात नाही ती जात कधीच गेली नाही. सगळे आपल्या बापदादाने घालवण्याचा प्रयत्न केला, गेले. म्हणून मध्यंतर निघालं होतं की शाळेच्या दाखल्यावर फक्त भरती. आजही तुम्ही घराच्या बाहेर पडले की तुम्ही तुमच्या जातीचा अभिमान मिळा. मला सांगा, या शहरातला तुम्ही विचार प्रश्न केला निवडणुकीमध्ये येत. मी स्वतः अनुभव घेतला 1999 विधानसभेच्या निवडणुकीला होतो. माझ्यासारखा तर अनुभव कोण घेतला नसेल. मी कधी कुणाला सांगितलं ना हा प्रसंग, पण आज तुम्ही विचारला म्हणून सांगतो. निवडणुकीच्या बाबतीत 99ला काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती आणि युतीतला मी विधानसभेचा उत्तर सोलापूर तालुक्याचा उमेदवार होतो. आठवले साहेब लोकसभेला पंढरपूर माधव आणि विधानसभेला मी सोलापूर. प्रसंग असा आहे की नेत्यासोबत म्हणजे लोकसभेचा फॉर्म भरत असताना मला माहिती म्हणजे युतीतनं ते जागा सुटली आरपीआयला. आरपीआयचा उमेदवार मी, काँग्रेस आरपीआयचा. माझ्या विरोधात शरद पवारनी लक्ष्मण मानेला उमेदवारी दिली, एबी फॉर्म दिला, चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचा घड्याळ घेऊन. आता युती राहिली कुठे? सर्वात दुर्दैव, फॉर्म भरताना लक्ष्मण माने बी आमच्या सोबत, नेता बी आमच्या सोबत. म्हणजे माझी कुंडी कशी झाली ती, मी पक्षाचा अधिकृत आणि पक्षाचा बंडखोर म्हणायचा की अधिकृत म्हणायचा लक्ष्मण माने. फॉर्म भरला येतात, निवडणुका आली चालले. आणि सर्वात त्यावेळेस असं होतं 99च्या निवडणुकीला, तुम्हाला माहिती आहे ना, कदाचित मनीषला माहिती असेल, 99ला लोकसभा विधानसभा एकत्र आली. दोन्ही निवडणुका एकत्र आल्या. माझा मग राष्ट्रवादीचा उमेदवार आज नाही ते हयामध्ये डॉक्टर मुकेश अब्दुल खोकर लोकसभेचे उमेदवार होते राष्ट्रवादीचे, आणि मी विधानसभेचा. मी अभिमानानं सांगतो, त्या निवडणुकीमध्ये मी प्रचार केला, पडलो तो वार वेगळा, पण शरद पवारला सोलापुरात येऊ दिलो हा माझा विजय. काय योजना, कारण हिता आला तर त्याला माझी उमेदवारी जाहीर करावं लागली असते. कुंडीपर्यंत पवार साहेब आले, कुंडीमध्ये बैठक घेऊन तिकडे तिकडे. हा इतिहास आहे. म्हणून म्हणतो मी निवडणुकीत पडलो, 16,700 मतं पडले मला विधानसभेला. आर्थिक परिस्थिती काय नसताना निवडणूक लढवली, 11 लाखाचं कर्ज झालं. निवडणुकीसारखी लढवली. आता पुढे कर्ज बिर्ज फेडलं सगळा, पण निवडणुकीसारखी लढवली. एकदा पक्ष शेवटपर्यंत सांगायचा, अरे म्हणलं साहेब मी काढून घेतो. आठवले साहेबांना म्हणलं, साहेब ह्याला दिले अधिकृत तिकीट, मी पक्षाला कसं काय दोघांमध्ये बसत, मी काढून घेतो तुमच्या लोकसभेचा प्रचार करतो. साहेबालाही वाटलं ह्यानं तिकडं आलं तर अजून काय करेल, नाही तुझं उमेदवार. आणि एक अभिमानानं सांगतो, आठवले साहेबांची जी सभा झाली सोलापुरात माझ्या संदर्भात, आठवले साहेब प्रचाराला आले माझ्यासमोर, माझ्या प्रचाराला. साहेबांनी त्या प्रचार सभेत सांगितलं, अरे तुम्ही राजा सरोदेला निवडून द्या, मी राजा सरोदेला मंत्री करतो. झालं, तिथूनच आमचे सगळे माती करायची पाळी. तर ही वस्तुस्थिती आहे. अरे हे ना आता मंत्री नाही, आमदार नाही, तर येत एवढं. उद्या ह्याला साहेब मंत्री करतो म्हणाले, जवळची उजवीकडचे डावीकडचे पुढचे माती आंदोलनातले सगळे सहकारी जनतेने विचार केला, आता ह्याला मंत्री करावं लागलाय, मग ह्याला कसं करायचं. निवडणुकीमध्ये स्वकीय धोका देते हा इतिहास मी अनुभव. आणि मग मी तेव्हापासून ठरवलं की निवडणुका लढवायच्या कशा. मी बनवला, समोर प्लॅन केला सगळा. मी अभिमानानं सांगतो, 99च्या विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव घेतला. 99 पासून आता 2016 पर्यंत माझ्या गटाचा एक तर नगरसेवक मी निवडून आणतो स्वबळावर. ही माझी ताकद. भले जास्त येत नाही, पण एकटाच राहतोय मी निवडून. मग त्यानं माझ्याकडे राहते, कधी राहत नाही. निवडून माझ्या पक्षावर युनिफॉर्म आणायची जबाबदारी माझी. पुढे तिथे गेल्यानंतर सगळ्याला सवय लागते ना मला. मग पार्टीला विचार जेव्हा बंधन नको म्हणते, मी लक्ष्मी बाबरेला निवडून आणलं. सगळे चढ कालच्या रवी गायकवाड पर्यंत आले. पडलेला उमेदवार निवडून आणतो म्हणजे आमच्या धमाका काय करायचं. विजयी घोषित झाला रमेश वडकर 2012च्या निवडणुकीमध्ये. त्यांनी एक चूक केला तिथं, आता मी सांगतो अभिमानाने, तर सांगू नये करत. त्यांना प्रमाणपत्र घेतलं, त्या संधीचा फायदा मिळतो. त्यांना निवडून आल्या जाहीर झालं की माईकवर अगदी देशमुख साहेबांना सांगा अगदी मुलाखत द्यायला गेला. मी तिथं सांगितलं रिकाउंटिंग कर, मग त्यांना विजय घोषित केलं. विजय घोषित केलं, प्रमाणपत्र दिले का नाही, मग मी रिकाउंटिंग करायला. रिकाउंटिंग मध्ये
पण प्रमाणपत्र जर दिलं असतं तर रिकाउंटिंगला महत्व नसतं, ते कोर्टात गेलं असतं. पुढे मग जगदीश पाटलासारखं झालं. पण ही करू शकतो मी माझ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यासाठी. म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये मी एक निवडून आणतो माझ्या गटाचा. आता BSP ची एक नगरसेविका भगिनी सुनीता भोसले माझ्या गटात आली. का आली? तिला माहिती आहे. आणि मी अजून म्हणजे परवा पुण्यनगरीला झाला, टॉक शो झाला, तिथे मी सांगितलं, उघडच सांगितलं ना, पक्षाची भूमिका आहे, केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. हिथं भाजपनं सन्मानाने युती केली तर भाजप सोडणार तर स्वबळावा. शेवटी माझ्या पक्षाचं अस्तित्व ठेवायसाठी मला हे करावं लागलं. आणि आता प्रभाग पद्धत आहे. आता प्रभाग पद्धतीला सर्वात विरोध माझ्या पक्षाने केला. राज्यामध्ये 25 मेला मी आंदोलन करायला लावलं सगळ्या राज्यामध्ये. एक सभासद एक वार्ड ही भूमिका आम्ही घेतली. का तर ते छोट्या पक्षावर आणि छोट्या जातीवर अन्याय करतात. निवडणुकीमध्ये जातीशिवाय निवडणूकच होत नाही हे मी अनुभवातून सांगतो. तुम्ही कोण अनुभव घेतला ना मला माहिती नाही निवडणुकीचा, पण मी अनुभव करतो. कारण मतदार तिथे गेला, अरे याला कुठल्या जातीला कोणाला टाकायची, ही भूमिका तिथे येते. ही सिस्टीम बदलणं गरजेचं आहे. जो काम करतो, जो प्रामाणिक आहे, जो सुशिक्षित आहे, अशाचा जर विचार केला तर आपली लोकशाही प्रबळ होते. पण त्याचं कारण असं आहे की जात बघितल्यामुळे मग कुणाला द्यायचं, मग 2 नंबर धंदेवाल्याचं प्रमाण जास्त आहे. आता सुदैवाला कालचा निर्णय झाला, आता किती निवडून येते का आता हा दिसेल. ही फॅक्ट आहे. पण माझ्या गटामध्ये मी एक दरवर्षी प्रत्येक निवडणुकीला एक निवडून आणतो, काही करून, म्हणजे बेकायदेशीर नाही काय, काही करून म्हणजे त्याच्या संदर्भात उमेदवार देऊन प्रत्येकाच्या घरापर्यंत मी स्वतः जातोय. आता आम्हाला मारवाडी समाजाने एवढा पाठिंबा दिला, जैन समाज दिला आमच्या पट्ट्यातला, आमचा उमेदवार निवडून आला तिथं. एवढ्या सगळ्या 2चा प्रभाग असताना आता तर 4चा आहे. आता ह्या प्रभागामध्ये टिकावं लागणार आहे का? हा अन्याय खऱ्या अर्थानं छोट्या पक्षावर आहे, छोट्या जातीवर आहे. त्यांनी निवडूनच येऊ शकत नाही ना, ही परिस्थिती आहे. 2 मध्ये तुमचं मतदान आहे, 2 मध्ये आहे, 2चं मतदान 4 मध्ये कव्हर करते, ही भूमिका असते प्रत्येक सत्ता. ही विलासराव देशमुखांनी सुरुवात केली. विलासराव देशमुख आज हयात नाही, त्यांनी सुरुवात केली प्रभागाची. ज्या मुंबई महानगरपालिकेवर सगळं राज्यातल्या महापालिकेचा कारभार चालतोय BMC ऍक्ट, त्या मुंबईला एक नाही आणि उर्वरित महाराष्ट्र एक नाही. सत्ताधाऱ्याची भूमिका कशी असते बरं? आपल्या महानगरपालिका राज्यातल्या BMC ऍक्ट नुसार चालते. मुंबई महापालिका ऍक्ट, मुंबई महानगरपालिकेला सिंगल वार्ड आणि राज्यात सगळीकडे प्रभाग, त्याचे तर सत्तेवर असतंय, त्याचं ते चालतंय. आपण फक्त आंदोलन करायचं, यश मिळालं तर नाही. आपला पण पक्ष सत्तेत आहे म्हणून तर आंदोलन केलं ना मी आंदोलन केलं सांगतो ना. माझ्या पक्षाने तेवढं मोठं आंदोलन केलं तेवढ्यासाठी झालं की एक वार्ड एक सदस्य ठेवा, ही माझ्या पक्षाची मागणी. 25 मे 2015-16 मी आंदोलन केलं. मागणी मान्य झाली नाही. कोर्टात जाऊ म्हणतो मी, साहेबांना सांगितलं मी कोर्टात जातो, मला जाऊ दे. आता का जाऊ दे हा पार्ट वेगळा, कोर्टात जाऊ म्हणतात. भारतीय राज्यघटनेनं ज्या पद्धतीनं निवडणूक कायदा केला त्या कायद्यामध्ये हे कुठेच बसत नाही. 2 निवडणुकीचे कमिशन झाले, 1907 झालं, त्याच्यानंतरचं झालं. त्याच्यामध्ये एक वार्ड बाबासाहेबांनी काम राज्यघटनेमध्ये केलं, एक मूल्य एक मूल्य, त्याचं राहिलंच नाही ना. आता जी सत्ता आहे त्यांना कसं चालेल बघूया. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व ताकदीनिशी उतरायचं. जाती युती महायुती तर सोबत, नसेल तर सोबळ. सर, महिला पक्षाशी जोडल्या गेल्या की पक्षाची ताकद वाढते. RPI मध्ये महिलांचा तेवढा सहभाग दिसत नाही. प्रश्न चांगला विचारला. RPI मध्ये महिलांची संख्या आहे. आठवले साहेबांनी महिलांची आघाडी काढली राज्यामध्ये. आता मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सोलापूरमध्ये महिला आघाडीच केली. तिची कारण कशी आहेत, एखादी महिला भगिनी कार्यकर्त्यासोबत काम करत असताना तिचं नाव त्याला जोडलं जातं आणि विनाकारण त्या महिलेची, त्या बांधवाची, दोघाही बहीण भावाची म्हणजे बहीण भावाप्रमाणे पक्षात काम करत असताना त्याला रिलेशन वेगळं लावलं जातं, तिची बदनामी केली जाते. हा अनुभव राजकीय पक्षामध्ये आम्ही जवळून पाहिला. कुणाचं बी नाव कुणाला जोडलं जातं, दोघांचंही मन स्वच्छ असते असे कदाचित एकात नाही असं म्हणता येणार नाही. चळवळीत पक्षात काम करत असताना हा अनुभव प्रत्येकाला. मी एक विचार केला की आपण एवढे सगळे आक्रमक चळवळी इथं जर केलं तर आपलं नाव कुणाला जोडलं तर काय.
मी त्याला विरोध करायचा आणि पण एक केलं त्याच्यामध्ये ज्या वेळेस पक्षाचे कार्यक्रम आहेत त्यावेळेस मी कार्यकर्त्याला सगळ्याला आदेश दिला, आपल्या घरातली आपली बायको, बहीण, आई या सगळ्या महिला भगिनी कार्यक्रमाला आणायच्या. परंतु ठराविक अशी मी महिला संघटनच केलं नाही. त्याचं कारण सर्वात महत्वाचं कारण आहे, आणि एकदा आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता बदनाम झाला तो आयुष्यात उतरीला येईल. आतापर्यंत झालेल्या चर्चामध्ये चळवळीमध्ये काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता चळवळ केली पाहिजे. केवळ चळवळ हे पदाच्या आमिषासाठी करू नये असं हे सारांश आता या चर्चेमधून निघालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी निवडणुकीला एखादा उमेदवार समोर जातो त्यावेळी आपल्या यंत्रणेमध्ये किंवा आपल्या समाज रचनेमध्ये त्याची जात पाहिली जाते. त्यामुळं चांगला हा चळवळीतला उमेदवार किंवा सक्षम असा बुद्धिजीवी उमेदवार किंवा जो समाजाला न्याय देण्याचा उमेदवार देखील विजयी होऊ शकत नाही. पर्यायानं त्या उमेदवाराला तो मुकला जातो आपला समाज, असं थेट आरोपही आता सध्या आपल्या राजाभाऊंनी आपल्याला केलेला आहे. आता ही चर्चा असं पुढेही रंगत राहणार आहे. तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर. मनोरंजनाची अफलातून कमाल आणि हास्य विनोदाची देत धमाल. प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला खिळवून ठेवणारा सदाबहार कार्यक्रम हसत खेळत फक्त आणि फक्त BR न्यूज चॅनलवर. पाहायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि पुनः प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, मानसिकता नवी आली, नवे विचार आले, परंतु परंपरागत चालत आलेले उखाणे कायम राहिले आणि राहतील सुद्धा. तमाम महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रेमाचा विषय असलेल्या उखाण्यांवर आधारित सदाबहार कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. अस्सल सोलापुरी उखाणे स्पर्धा पाहायला विसरू नका. BR न्यूज चॅनल, BRDS इन केबल नेटवर्क, चॅनल नंबर 114. ब्रेक नंतर BR कट्ट्यावर पुन्हा स्वागत. राजाभाऊ सर्वदे आणखीन काही विषयावर चर्चा करणार आहेत. सर्वप्रथम विनंती करतो की मनीष केतसरांना त्यांनी आपल्या प्रश्नावलीला प्रारंभ करा. राजाभाऊ, रिपाई आठवले गटात आपला हुकूम चालतो, त्यामुळं बरेच कार्यकर्त्यांनी रिपाई सोडलेली आहे आणि नवे कार्यकर्तेही येत नाहीत. हा आरोप चुकीचा आहे. आम्ही पूर्वी आठवले गटाचं नेतृत्व मान्य करत होतो. 1989 पर्यंत आम्ही सगळे शहरातले प्रमुख कार्यकर्ते होते भारतीय दलित क्रांतीच्या माध्यमातून. 89 नंतर ऐक्य झालं, सत्ता मिळाली साहेबाला, सत्तेच्या माध्यमातून कोण कुठे गेलं, काय गेलं. आठवले गटामध्ये माझा हुकूम चालतोय म्हणजे मी महाराष्ट्राचा प्रदेश सरचिटणीस आहे. पक्षाचं ध्येय धोरण ठरवणं, त्याची अंमलबजावणी करणे, पक्षाच्या आदेशाचं पालन करायला हवं ही माझी जबाबदारी. आणि मी त्या पद्धतीने कार्यकर्त्याला सांगतो, तू या पद्धतीने करतो, त्या पद्धतीने कर, त्या पद्धतीने. आता तुमचा रोष कशाच्या संदर्भात आहे हेही मला माहिती आहे. जे कार्यकर्ते असा आरोप करते तो आरोप धांदा खोटा आहे. जो कार्यकर्ता आरोप करून बाजूला गेला त्या कार्यकर्त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर असे कार्यकर्ते पक्षाच्या नावाखाली समाजाला विटीत होण्याचं काम केलं. निवडणुका आले तर पक्षाला विचारत नाही घेता निवडणुकीमध्ये सौदेबाजी करण्याचं काम केलं.
हे कुठं तर अशा कार्यकर्त्याच्या माध्यमातून पक्षाला करायला लागलं. नेतृत्व काय विचार करतोय, पक्ष वाढवायचा आहे, संघटन वाढवायचं आहे, असे कार्यकर्ते ठेवतात, दुसरा कोण येतो. मी आज अभिमानानं सांगतो, माझ्या शहरामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा गट माझा. मी एक संघर्ष मेळावा घेतला, एक उदाहरण सांगतो मी. 1 जून 2013 संघर्ष मेळावा नागपूरच्या मैदानामध्ये, ती फक्त माझ्या गटाच्या जिल्ह्याच्या वतीने घेतला. मी तो घेतला निर्णय आणि जवळजवळ 1.5 लाखाच्या वर कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. म्हणजे समाजामध्ये माझं अस्तित्व आहे का नाही. मी जर हुकुमशाहीनं वागलो असतो तर माझ्यासोबत राहिले असते का. जिल्ह्याच्या 11 तालुक्यामध्ये आज माझं संघटन आहे. मी दर 1.5 वर्षाला 2 वर्षाला कार्यकारिणी बदलतो, तिथली आली मागणी बदलतो. मी प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार देतो. तू तुझ्या तालुक्याचं कर, तू जिल्ह्याचं कर. त्याच्यातला कार्यकारिणी वाटून दिले. राज्याची कार्यकारिणी आहे. या ठिकाणी राज्यावरचे काही लोक आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे आहेत, जिल्ह्याचे आहेत. प्रत्येकाला कामाची वाटणी केली जाते आणि काम करत असताना चाकोरीतनं काम. चळवळ बदनाम होऊ दे, नेता बदनाम होऊ दे, समाज बदनाम होऊ दे, हे मी सांगतो. आता ह्यात सगळेच बोट सारखे नसतात, पण सगळे बोट जेवताना एकत्र येतेच. एक बोट दुसऱ्याकडे समोरच्याकडे करायचं म्हणजे 4 बोट आपल्याकडे येते. हाही सगळा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे पार्टी चालवत असताना पार्टीच्या आदेशाचं पालन जो कार्यकर्ता करतोय त्या कार्यकर्त्याच्या सोबत मी आहे. जो पार्टीच्या विरोधात काम करतोय मग त्याच्या विरोधात ऍक्शन घेण्याचं काम वरिष्ठ घेते. मी असं एकालाही काढून टाकून नाही माझ्या सैन्य किंवा याला पक्षाच्या विरोध यायला काढून टाक. ज्याला गेला त्याला नेतृत्वाला स्वीकारलं नाही, त्याला मला काय दोष त्याच्यामध्ये. आम्ही फक्त नेतृत्वाकडे सांगायला साहेब ही असं ही परिस्थिती असे. नेतृत्व करणारे नेतृत्व काय करतोय सगळं माहिती असते, कुठं काय चाललंय. मी मनीष मित्र आम्ही दोघं काय बोलवतो आमच्यासोबत खात्याला समजते. चळवळीमध्ये हे असते ना सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे माझी हुकुमशाही नाही, मी आदेश देतो फक्त. हुकुमशाही हिटलरच होता, त्याच्या लोकांना त्याला राज्य केलं. मी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा म्हणतो, बाबासाहेबांची लोकशाही म्हणतो आणि लोकशाहीप्रमाणे पक्ष चालावा ही माझी भूमिका. ज्याला माझे विचार आवडतात ते माझ्यासोबत येते, ज्याला आवडत नसतील सोडून जाते. मला काय फरक पडतो. मी 4 लोकांवर संघटन चालू केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस भारतीय दलित क्रांती म्हणजे आठवले साहेबांचा पराभव झाला 96च्या वेळेस, माझ्या जवळचे सगळे सहकारी गेले. केडी कांबळे सहित सगळे, SR गायकवाड, केडी कांबळे सगळे सहित गेले. मी एकटा. मी संघटन बांधलं माझ्या विचारावर, माझ्या संघटन शक्तीवर. आणि म्हणून आज अभिमानानं सांगतो की या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रबळ गट माझा गट. मी आवाज दिला तर 1000 कार्यकर्ते रस्त्यावर येतात. काही करायला सांगा माझ्यासाठी आणि समाजासाठी, पक्षासाठी. कार्यकर्ते असे तयार 4 असावे, प्रामाणिक असावे आणि चळवळ पुढे जाते. 4 मध्ये 1 निघाला तर मग ती जुनी पद्धत आहे. खांदेकरी 4 लागतात, ती एकटा नसलं तर अवघड होतं. पण आता बदल झाला, परिवर्तन झालं, कालचक्र आलं. आता खांदेकरीच्या ऐवजी निर्वाण रथ निघाला. कुणाचीच गरज नाही, उचलून ठेवले की संपला विषय. चळवळीमध्ये काम करत असताना काही वेळेस तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागतो. एखादी गोष्ट पटत नसेल तुम्ही चळवळीत संघटनेत मीटिंग मध्ये मांडायच्या. पण जे चळवळीला बदनाम करणार, नेतृत्वाला बदनाम करणार असेल तर मग अशाच्या संदर्भात फक्त आम्ही तक्रार करू शकतो ना. साहेब असं चाललंय, या संदर्भात आपण निर्णय घ्या. सर, RPI मध्ये अनेक गट पडले तर असं वाटत नाही का की जी एकत्रित भक्कम ताकद होती तर ती विभागली गेली असं वाटत नाही? नाही, काही कसं आहे, हा प्रश्न नेतृत्वावरच आहे. सोलापूर शहरामध्ये एखाद्या प्रश्नावर आम्ही सगळे इथे जेवढे गट आहेत सगळे एकत्र. समाजाचा प्रश्न आला, चळवळीचा प्रश्न आला. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सोलापूर शहरामध्ये साजरी होती. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना 1955 साली पहिली जयंती झाली. ती परंपरा आज काय चालू आहे. ह्या जयंतीचा उत्सव साजरे करणारे लोक कोण आहेत? काही सर्व पक्षाची लोक त्याच्यामध्ये आहेत. RPI जेवढे गट त्याच्यामध्ये असतात आणि त्याची एक कमिटी बनवली जाते. त्या कमिटीत दरवर्षी एका पक्ष म्हणजे RPIच्या एका गटाला आम्ही अध्यक्षपद देतो. रोटेशन पद्धत आहे आणि त्या माध्यमातून ही जयंती मोठ्या म्हणजे समाजाची काही सांस्कृतिक कार्यक्रम आंबेडकर जयंतीचा उत्सव. परंतु त्यामधून जे कार्यक्रम होते त्यावेळेस सर्व समाज, सर्व रिपब्लिकन एकत्रच काम करतो. फरक कसं होते, तुला मिळते का मला मिळते. इतर पक्षामध्ये जी चाललंय तीच सगळी ह्या पक्षामध्ये.
एखादा राजकारणाचा पक्ष असा असतो की त्याच्यामध्ये बाबा वानव्यार शिवसेना आहे त्याला दिले संपला विषय, तिथं आदेशाचं पालन होतं. सुरुवातीपासून ती पद्धत त्यांनी ठेवलेली आहे. आता आम्ही ही करायचं म्हणलं तर मनीष चाळका मग हुकुमशाही चालू झाली असं होतं. भाऊ, माझा असा प्रश्न होता, रिपाईत अनेक वेळा 2 शहराध्यक्ष आणि 2 जिल्हाध्यक्ष पाहायला मिळाले, यांतील गटतट कधी संपणार? रिपाई मध्ये माझ्या गटात ही पद्धत पूर्वी होती, पण मी ज्यावेळेस अंडर सेक्रेटरी झालो ही सगळी पद्धत मोडून काढली. आता एकच जिल्हाध्यक्ष, एकच शहराध्यक्ष, एकच सगळे अध्यक्ष ही होती, ही तर नाही, ती प्रत्येक पक्षामध्ये. कुणाच आता कसं आहे, 2 मित्र आहेत, नेतृत्वाची लढाई, तू मोठा का मी मोठा, मला पद मिळालं तर त्याला नाही मिळालं तर त्यानं स्वतंत्र गट काढते. ही प्रत्येकामध्ये कसं असतंय, मला नाही त्याला का दिलं, त्यानं त्याला गेलं तर मी मला काढतो, 4 माणसं घेते त्यांना काढतो, पेपरला नावाला दिलं पण त्याचं कार्य काय, काहीच नाही. सत्ताधारी पक्षाला किंवा आमच्या विरोधकाला काय वाटतंय, रिपब्लिकन चळवळीतल्या किंवा रिपब्लिकन पक्षाच्या विरोधकाला काय वाटतंय, अरे राजा सरोदेच्या गटातला घ्या त्याला एक पद द्या, इंगळेच्या गटातला त्याला एक पद द्या. ही अशी राजकारणाची नीती असते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ती पूर्वी होतं, नेतृत्व कधी कधी असा विचार करते अरे हेच चाललंय जास्त, राजा सर्वोदय सगळं करावं लागलं, मग आता ह्याला 15 वर्षी कोण काय, हे प्रत्येक पक्षामध्ये असते. तू परतीव तिथल्या तिथं, पण त्याच्यावर मात करून पुढे जाणं हा कार्यक्रम. आणि मी माझ्या पक्षामध्ये ते केलं. मी ज्या दिवशी 2 वर्षापूर्वी 8 नोव्हेंबर 2014ला ज्यावेळेस माझी निवड झाली लोणावळ्याच्या मीटिंगमध्ये, आता का 2 वर्ष पूर्ण झाले, मी सांगितलं साहेबाला मुक्ती द्या आता रिटायरमेंट, आता माझं वय झालंय म्हणून आता मी 59 वर्षाचा आता. त्यामुळं काही संकेत आपल्याला ठेवणं राजकारणामध्ये महत्वाचे आहे. चळवळीला बाबासाहेबांनी सांगितलं होतं 10 वर्ष द्या, मी 43 वर्ष दिले, आता मला यातून मुक्तता करा. स्पष्ट आठवले साहेबांनी सांगितलं, तरुण कार्यकर्त्याकडे ही जबाबदारी द्या. म्हणजे त्या पदावर त्याच्यासाठी मी असलेलं असंही नाही, पण काम करत असताना आपले विचार पक्ष बदनाम होता कामा नये, नेता बदनाम होता कामा नये, समाज बदनाम होता कामा नये. हे 3 सूत्र मी माझ्या गटामध्ये ठेवले, म्हणून माझा पक्ष वाढला. सर, आपण बऱ्याच कार्यकर्त्यांना मोठं केलं, कार्यकर्ते मोठे झाले की ते आपल्याकडे थांबत नाहीत, आपल्याला सोडून निघून जातात, असं का घडतं? मी आता सांगितलं ना, असा एका दुसरा असेल मला सोडून गेलं, कारण मी ज्याला घडवलं, मग ते विचारानं असेल, कर्तृत्वानं असेल, उद्योगधंद्याच्या माध्यमातून असेल, त्याला वाटायला राजा सर्वोदय सगळा, मी राजा सर्वोदय कधी होईल. अरे पण प्रयत्न करा. राजा सर्वोदयने आयुष्याची 43 वर्षे घालवली. जे राजा सर्वोदयचं स्वप्न होतं त्याला पूर्ण करताना त्याला मुलाच्या माध्यमातून प्रयत्न करावा लागला. कशासाठी? चळवळीसाठी. प्रामाणिकपणे चळवळ जपली म्हणून मी आज इथपर्यंत आलो. एक माणूस एका पक्षामध्ये, अरे घरात आई बापाजवळ राहत नाही एक मुलगा, मी 43 वर्ष एखादं नेतृत्व मानतो, म्हणजे माझा किती मोठा मान सन्मानाचा, पण मी कधी म्हणलं नाही माझा सन्मानाचा माझा मान करा, मला त्याचं नेतृत्व मान्य झाले, संपला विषय. पण महाराष्ट्रात एकमेव राजा सर्वोदय असा की जिथं रामदास आठवले चुकते तिथं सांगतो, त्याला बोलायची ताकद इतराची कुणाची नाही. मंत्री असून आज सुद्धा सांगतोय मी, तुम्हाला खरं वाटणार नाही. जून महिन्यामध्ये शपथविधी झाले, पहिले 3 प्रश्न मी सांगितले. पहिला प्रश्न सांगितला राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न. ज्या शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शिक्षण अवलंबून असतं त्या विद्यार्थ्याला गेल्या 3 वर्षापासून स्कॉलरशिप मिळाली नाही. जी स्कॉलरशिप GOI स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप असते भारत सरकारची, ती मिळाली नाही, ती पहिले मिळवून देण्याचा प्रयत्न करा. कारण त्या शिष्यवृत्तीवर विद्यार्थ्यांचं शिक्षण ही भूमिका मी सांगितली आहे. 2 नंबरचा प्रश्न जी NSFDC आहे, महात्मा फुलेच्या माध्यमातून राज्यामध्ये कर्ज वाटप केलं जातं मागासवर्गीयाला, आणि दिल्लीमधून केंद्र सरकारची NSFDC आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती महामंडळ, त्यांच्या माध्यमातून जो निधी येतोय त्याचे 43 करोड रुपये राज्य शासनाने थकवले होते, थकबाकी होती. आणि केंद्र सरकार म्हणाले ही थकबाकी भरल्याशिवाय तुम्हाला पुढचं कर्ज देत नाही. मी आठवले साहेबांना सांगितलं की ह्याच्यामुळे मागासवर्गीयाला कर्ज मिळणार NSFDCचे, तर ती 43 कोटीची थकबाकी भरायचे पहिले आधीच नाही. हे 2 प्रश्न महत्वाचे सांगितले, आणि मी आनंदाला सांगतो आज या दोन्ही प्रश्नावर आठवले साहेबांनी महाराष्ट्राच्या समाज कल्याणची मीटिंग पुण्यामध्ये बोलवली, आयुक्तासहित सगळ्यांची, आणि हे आदेश दिले. म्हणजे आठवले साहेबांना मी सांगूही शकतो इथं चुकते तुमची ही भूमिका चुकायला, बाकीचे कार्यकर्ते कोण बोलत नाही.
याचं कारण असं चळवळीनं दिलं की तुम्ही जर चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं, तुमचं नेतृत्व वाढवलं, संघटन कौशल्य दाखवलं, संघटन वाढवलं, तर तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये समाजामध्ये स्थान मिळालं. त्याच्यामुळं माझ्या पक्षामध्ये कोण मला सोडून गेलं नाही. ज्याला गेले त्याचं वाटोळं झालं मी म्हणत नाही. मी म्हणत नाही माझ्यामुळे त्याचं चांगलं झालं मी म्हणेन, पण त्याला वाटत असेल राजासोबतमुळे माझं वाटोळं झालं तर त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आणि असे गेलेले मी कार्यकर्ते परत माझ्याकडे आले, साहेब माझं चुकलं, तुम्ही माझे वडील आले, असे मी कार्यकर्ते आले. नावा सांगावं नावही सांगतो, गेलेले परत आले माझ्याकडे. कारण त्यांना माहिती आहे या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये रामदास आठवलेकडे कोण जरी गेला तर त्याला कुणाचंच ऐकत नाही. सर्वात महत्वाचं हे कारण मी त्याला खरं सांगतो, साहेब इथं तुमची भूमिका चुकाला, कोणाच बोलत नाही, मी सांगतो. पण चुकीचं बरोबर करायचं का तुम्ही निर्णय घ्यायला, पण मला असं वाटतं. त्यामुळे सोलापुरात आणखीन एक नवीन रिपब्लिकनचा गट तयार झाला का? नाही, प्रश्न असा नाही, ती स्वतःच्या स्वार्थासाठी झालेला आहे, समाजासाठी झालेला नाही. रिपब्लिक गट दुसरा का निर्माण झाला, त्या गटामध्ये आमच्या गटातनं तिकडे काय गेला ह्याची कारण सांगू तुम्हाला सगळ्या ओपनवर. लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीमध्ये कोण काय दिवे लावले, कोण कोणाच्या घरी गेलं, फॉर्म भरलं, कसं काढलं, काय झालं, कितीला सौदेबाजी झाली. आणि मग ही समाजाला कलंक नव्हता का जरी सौदेबाजी पक्षाच्या नावावर फॉर्म भरायला आणि सौदेबाजी करायची. आम्ही पक्षाला एकच सांगितलं, इथं भूमिका चुकलेली आहे, अशा कार्यकर्त्यावर कारवाई करा. पार्टीने आता घेतलं तर माझा काय दोष आहे, मग राजा सरोदेमुळे वाटलं झालं. असं जर कुणाला वाटत असेल तर उघड म्हणावं, आपलं आपली त्याला बी तयार आहे, असं नाही. राजाभाऊ इंगळे आणि राजाभाऊ सरवते हे दोघं मिळून बुधवार पेठेमध्ये नवीन नेतृत्व तयार होत येत नाही असं बोललं जातं, खरं आहे? असं नाही ना. आता इथं इंगळे आणि माझं दोघांचंही आमचं बुधवार पेठचं. आज इंगळे बुधवार पेठ मध्ये इंगळेचं घर आहे, पण इंगळे आता न्यू बुधवार पेठ मध्ये राहते. काय त्याचं कारण आहे, आता मी मलाच सांगितलं की आता बुधवार पेठ मध्ये नवीन नेतृत्व म्हणजे आम्ही तयार करणार ना सगळं. आज लोकांना काय झालं, झगमगाट पाहिजे, झटपट पाहिजे, पैसे पाहिजे. आज एखाद्याचं काम करतो म्हणायचं, तोड्या करायचं, तडजोड करायचे, पैसे मिळवायचे आणि स्टारचे कपडे घालून लोकांना सांगायचं मी बुधवार पेठ मध्ये राहतो. हे कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे ना. आमचा विरोध त्या प्रवृत्तीला आहे. तुम्ही काम करा, लोकांना सांगा मी तुझं काम केलं, मला आता 100 रुपये दे, ही भूमिका म्हणता तुम्ही. तुझं काम करतो, एवढे पैसे घे, तडजोडी करायचं, कुठेतरी समाजाला बदनाम करायचं, विकायचं, ही पद्धत सगळी चालू झाली आता. मग ह्याला शेअर देण्यासाठी आम्ही विरोध करतो म्हणजे आम्ही नेतृत्व उभा करू देत नाही असं नाही ना. बाबा अशा लोकांनी तर उलट चळवळीला ह्यांनी बदनाम केले, चळवळ वाढू दिली नाही. गटाच्या नावाखाली, ग्रुपच्या नावाखाली, कंपनीच्या नावाखाली काय करणार, मी ह्या कंपनीचा, मी त्या ग्रुपचा, काय उपयोग आहे? आणि शेवटी ही ग्रुपचे करते करविते त्यांचा बाप कोण, आम्हीच. मग आमच्याकडे शेवटी ना साहेब काय झालं काय तर बाबा नाही, शेवटी कुठं आहे, शेवटी बाप हा बापच राहतो ना चळवळीमध्ये. बाप कधी काळी मुलगा होता, पण ज्यावेळेस बाप झाला ती बापच राहणार. पुढच्या भविष्य काळामध्ये कधी आजोबा होईल तो भाग वेगळा, पण बाप हा बापच राहणार चळवळीमध्ये. त्यामुळं कुणाचं नेतृत्व वाढू देत असं नाही. ज्यांना आता आमच्याकडे सांगत बुधवार पेठ मध्ये आंबेडकरी चळवळीचे सगळे पक्ष कधी वाढण्यात आले का? समाजाच्या प्रश्नावर सगळे एकत्र लढते का? जो मोठा आहे त्याचा आम्ही मान करतो, आमच्या अगोदरची पिढी जिवंत आहे त्याचा आम्ही मान करतो, आमच्या नंतरची पिढी मान सन्मान ठेवते. कधी समाजाच्या प्रश्न त्यांना गट करावा लागले, त्याला पैसे कामाला आम्हाला जाण्याची काही गरज नाही ना. आम्ही प्रामाणिकपणे करतो, आम्हाला मिळत आहे. ज्यांना बेकायदेशीर करते त्यांना भोगेल, ही फॅक्ट आहे ना. मग आता 20% जर तुम्हाला चालते, एखादा सावकारकी चालू झाले, सावकार त्यांना बँक किती देते, 2%, 4% ना 20% जर सावकारी चालत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य होईल का? किती मोठं शोषण आहे. मी हे कुठेतरी बंद म्हणजे ह्याला विरोध करणं म्हणजे डायरेक्ट हुकुमशाही असं नाही. नेतृत्व हे लोकांनी तयार करावं लागते, स्वतः निर्माण होत नाही. नेतृत्व लोकांनी नेता मानायला पाहिजे ना. आमचं काम करते तो आमचं, मी नेता तुम्ही मला सगळेजण नेता माना असं चालत नाही. मग ती हुकुमशाही झाली. मग ती कशाच्या जीवावर, गुंडेगिरीच्या जीवावर, पैशाच्या जीवावर, व्यसन लावायच्या जीवावर. आज काय चाललंय समाजामध्ये, 4 लोक गोळा करायचे, एकाला दम द्यायचा, एवढे पैसे आणले म्हणायचे, संध्याकाळी त्याला 10 रुपयाला, म्हणजे हाय ती चांगली पिढी बी बरबाद करायची. हे पॅट कुठं तर चालू झालं. निश्चितच सर चर्चा चालू राहील. तोपर्यंत घेऊया थोडीशी विश्रांती.
स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर. मनोरंजनाची अफलातून कमाल आणि हास्य विनोदाची देत धमाल. प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला खिळवून ठेवणारा सदाबहार कार्यक्रम हसत खेळत फक्त आणि फक्त BR न्यूज चॅनलवर. पाहायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि पुन्हा प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, मानसिकता नवी आली, नवे विचार आले, परंतु परंपरागत चालत आलेले उखाणे कायम राहिले आणि राहतील सुद्धा. तमाम महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रेमाचा विषय असलेल्या उखाण्यांवर आधारित सदाबहार कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. अस्सल सोलापुरी उखाणे स्पर्धा पाहायला विसरू नका. BR न्यूज चॅनल, BRDS इन केबल नेटवर्क, चॅनल नंबर 114. BR कट्ट्यामध्ये मी पुन्हा आपलं स्वागत करतोय. येत्या 2-4 महिन्यामध्ये अनेक निवडणुका हे समोर आहेत की महानगरपालिका असेल, आता उद्या होणारा निवडणूक म्हणजे नगरपंचायत, नगरपालिकेची निवडणूक म्हणा किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक. ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये RPIची नेमकं भूमिका काय असणार आहे त्याबाबतच्या त्या संदर्भामध्ये त्याला रिलेटेड अशा अनेक प्रश्नावली आता यापुढे उपस्थित होतील. पहिला मी विनंती करतो की मनीष केत सरांना आपल्या प्रश्नावलीला सुरुवात करायची. मराठा आरक्षण मागणी असेल किंवा अॅट्रॉसिटी कायद्यात बदल यासाठी लाखोंचे मोर्चे निघत आहेत, याबद्दल आपलं मत काय? महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वप्रथम रिपब्लिकन पक्षाची मागणी. 25 वर्षापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवलेंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचे आदेश दिले. सोलापूरमध्ये माझ्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांना आरक्षण मिळावं ही भूमिका आम्ही मांडली आंदोलनाच्या काळात. परंतु 25 वर्षापूर्वी मराठा समाज काय म्हणत होता की आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आणि मग आमची भूमिका मागासवर्गीयाला व आम्ही काय मागासवर्गीय आहोत का हे टाळणी अशी झाली त्यावेळेस साठवले साहेबांच्या शब्दप्रयोगाची, त्यांच्या आंदोलनाची. पण साहेबांनी ती भूमिका शेवटपर्यंत ठेवली. आता नेतृत्व आहे ती भूमिका मांडली. आज परिस्थिती अशी मराठा मोर्चे निघण्याचं कारण काय? काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वी 16% आरक्षण मराठा बांधवांना दिलं, धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना 4% मुस्लिम बांधवांना दिलं, त्या माध्यमातून ते पण ते पुढे टिकलं नाही. आता महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठाला आरक्षण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतीय संविधानानं कुणबी मराठाला आरक्षण दिलं. आणि कुणबी मराठा हा समाज विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण अल्प आहे. परंतु हे आरक्षण देत असताना तिथं काय त्रुटी झाली. सुरुवातीला राज्य मागासवर्गीय आयोगाची शिफारस लागते, त्यांचे काही नॉर्म्स आहेत, काही नियम आहेत, त्या नियमामध्ये मराठा बांधव बसत नाही. त्यामुळे ते शासनानं बापट आयोग नेमला, कालेंदर आयोग नेमला. त्याच्यासाठी हे सगळे टप्पे झाले. शेवटी निर्णय झाला राणे समितीचा. त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला तो कोर्टानं फेटाळला. सुरुवात झाली होती शाळेमध्ये ABCच्या फॉर्मच्या बाबतीत, दाखल्याच्या बाबतीत ही सुरुवात झाली. कोर्टानं फेटाळला. आज मराठा बांधव मोर्चे, आरक्षण मोर्चे निमित्त कोपर्डीचं. आता कोणत्याही महिलेवर बलात्कार झाला असेल, अत्याचार झाला असेल, त्याचा निषेध सर्व पक्षांनी केला. मी अभिमानानं सांगतो, कोपर्डीची घटना जी घडली
कोपर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत पासून 18 किलोमीटर अंतरावरचं गाव. त्या गावामध्ये ज्या भगिनीवर अत्याचार झाला त्या भगिनीच्या आजोबाचा दारूधंदा हा अवैध व्यवसाय गावामध्ये सर्वात महत्वाचं सांगतो. तुम्ही आता माहिती घ्या सगळ्या, मी आता म्हणजे बोलतो म्हणून अशातला भाग नाही. ती घटना घडली, ती निषेधार्थ आरोपीला फाशी व्हायला पाहिजे या मताचे आम्ही मोर्चे काढतो. सर्वात महत्वाचा त्या आरोपीला पकडून देणारा कर्जत तालुक्याचा माझा अध्यक्ष घोडके नावाचा, जीवा घोडके नावाचा अध्यक्ष, त्या आरोपीला पकडून आणि ही सगळी प्रक्रिया चालू आहे. मोर्चे निघाले, बलात्काराचा निमित्त झाला आणि मोर्चे निघाले आरक्षणाच्या संदर्भात. त्याच्यानंतर मागणारी अॅट्रॉसिटी रद्द करा. अॅट्रॉसिटी हा ऍक्ट कुणासाठी केला? या राज्यातील, या देशातील जो मागासवर्गीय आहे, पर्टिक्युलर लोकांची मानसिकता अशी झाली अॅट्रॉसिटी मध्ये महाराष्ट्रासाठी कायदा. पण ह्याच्यामध्ये ज्या जाती आहेत, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, ह्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला असेल तर अॅट्रॉसिटी ऍक्ट लावा अशी तरतूद. आणि हा कायदा केंद्र सरकारने सगळ्या 542 खासदारांनी लोकसभेमध्ये 1989 ला केलेला हा कायदा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी असणार. ज्या ज्या ठिकाणी एखाद्या मराठा बांधवावर किंवा एखाद्या उच्चवर्णीय बांधवावर जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तर त्या ठिकाणचा पोलीस अधिकारी लगेच दलित बांधवावर किंवा अॅट्रॉसिटी ज्यांना दाखल करतोय त्याच्यावर 395 सारखा चोरीचा गुन्हा दाखलच करतोय. तुम्ही बघा आकडेवारी बाळा, अॅट्रॉसिटीला जामीन मिळते आणि 395 ला जामीन मिळत नाही. म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला 3 महिने जेलमध्ये, 395 खाली भोवत होणार. आणि ही कुठं तर तफावत बंद करा म्हणून मी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या शिष्टमंडळामध्ये होते, स्वर्गीय आता म्हणजे कालखतीत आर पाटील हे गृहमंत्री असताना मी भेटायला गेलो त्या शिष्टमंडळ आणि मी त्यांना एक विनंती केली. सर्वात महत्वाचं सांगतो, अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास हा DYSP ग्रामीण भागातील आणि शहरातील ACP नावाच्या अधिकाऱ्याकडे असतो आणि 395 चा गुन्हा हा संबंधित पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरच्या नेतृत्वाखाली तपास असतो. ही तफावत मी आर पाटलाला सांगितले गृहमंत्री आणि विनंती केली की बाबा तुम्ही असं करा की ज्या ठिकाणी अॅट्रॉसिटी दाखल होते त्या ठिकाणी 395 पोलीस अधिकारी करा किंवा त्यांनी केले, माझी सोन्याची अंगठी गेली, घड्याळ गेलं, पैसे गेले, मोबाईल गेला, 395 चा गुन्हा दाखल. ह्या दोन्ही गुन्ह्याचा तपास हा ECP गट शहरात ECP ग्रामीण भागात असेल तर DYSP यांच्याकडे वर्ग करावा अशी आम्ही विनंती केली आणि ती आर पाटलांनी शेवटच्या टप्प्यात परिपत्रकाद्वारे ती मांडली. आता अॅट्रॉसिटी का दाखल होतोय? गावातील निवडणुकीचा वाद. सत्ताधारी पक्षात मराठा बांधवच असते, एक पडलेला असतो एक निवडून आलेला असतो. ज्याची 10 वर्षाची सत्ता असते त्याला वाटते की आता माझी सत्ता कायम असेल, परंतु नवीन नेतृत्व आलं की त्यांना ती सत्ता उलटून गेल्यानंतर मग पडलेल्या 10 वर्षाचा एखाद्या दलित 4 इकडं 4 इकडं आमचा तर येणार एक मागासवर्गीय जिथं जाईल त्याचा सरपंच. हा इतिहास आहे, अभ्यास करा तुम्ही सगळं. मग त्याच्यावर राजकारण सगळं चालते, मग त्याला हाताशी धरून मग पुणे दाखल. म्हणजे दलित बांधव हा स्वतःहून अॅट्रॉसिटी दाखल करत नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या समाजाचे किती अॅट्रॉसिटीचे गुन्हे तुम्ही दाखवा. मातंग बांधवाचे कमी प्रमाणात, त्यानंतर सर्वात जास्त मग सांगितल्याप्रमाणे चांभार बांधवांनी हे प्रमाण जास्त. मी ज्याला बाबासाहेब समजला, ज्याला फुले शाहू आंबेडकरची विचारधारा समजली, त्यांना अॅट्रॉसिटी दाखल नाही. महार समाज फाईट करू शकतो, संघर्ष करू शकतो, मारामारी करून गुन्हा कशाला दाखल करू, परंतु कायद्यात अशी तशी तरतूद आहे. मराठा किंवा हिंदू बांधवा संघ आणि दलित बांधवाशी भांडण झालं तर पोलिसांना लावते अॅट्रॉसिटी, दलित बांधव लाव म्हणत नाही. मग हे जे निघाले सगळं, मग आम्ही म्हणतो दुरुस्ती करा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितानाच म्हणलं होतं ना, कायद्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल, दुरुस्ती करायची असेल, तुम्ही मांडा, सूचना द्या. एकदमच सुरुवातीच्या पहिल्या 2-4 मोर्चामध्ये त्यांची अॅट्रॉसिटी रद्द करायची मागणी होती मराठा बांधवांची, नंतर त्याच्यामध्ये दुरुस्तीची मागणी आली. आता ह्यामध्ये त्यांना बी कळत गेलं ना शेवटी अगदी. मग आता विरोध कुणाचा आहे? कोपर्डीचं प्रकरण हे निमित्त होतं, त्याच्या माध्यमातून आरक्षणाची भूमिका निघाली, मग प्रतिमोर्चे निघायला लागले. आता प्रत्येकाला वाटतं ह्यानं उद्या माझ्यावर हल्ला करी, ह्यानं माझ्यासमोर आम्ही तर मागासवर्गीय एकत्र, ही भूमिका सुरुवात झाली. पण ह्याच्यावर मार्ग केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून आठवले साहेबांनी जाहीर केली सुटची भूमिका.
देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 50% वरती आरक्षण देता येत नाही हा कायदा सांगतो. परंतु भारतामध्ये तामिळनाडू एक असं राज्य आहे जयललितांचं की त्या ठिकाणी 69% रिझर्वेशन आहे. मग तशा पद्धतीची दुरुस्ती आपल्याला करता येते का? मग ही दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याचा विधिमंडळाचा कायदा करून तो केंद्राकडे पाठवा लागतो. केंद्र सरकारने त्याला मान्यता द्यावी की आम्ही रिझर्वेशन वाढवतो, या समाजाला एवढं, या समाजाला. आठवले साहेबांनी भूमिका जाहीर केली, मराठा, धनगर आणि तुमचा म्हणजे जैन असेल, म्हणजे पारशी जाट असेल, या सगळ्या बांधवांना, लिंगायतला ह्या लोकांना जे अल्पसंख्याक आहेत त्यांना द्यावी ही मागणी केली. 69-70% प्रमाण आहे. इव्हन दो या देशातला प्रस्तावित ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका होती. म्हणजे आमचा विरोध कोणालाच नाही ना. स्वतः आठवले साहेबांनी सांगितलं की प्रतिमोर्चा काढून, आमच्या बॅनर खाली एक तर प्रतिमोर्चा निघाला का? नाहीतर कसं असतंय, एकाने मोर्चा काढला की प्रतिमोर्चा निघते, ही सोलापूरची परंपरा आहे. पण आम्ही काढली नाही. आम्हाला आनंद याचा आहे की मराठा बांधव स्वतःच्या आरक्षणासाठी रस्त्यावर येतोय. म्हणजे 25 वर्षापूर्वी आठवले साहेबांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या, त्यावेळेस नको म्हणलेला समाजाला आरक्षण मानतोय. हा आमच्या चळवळीचा विषय आहे. आम्ही म्हणतो बा तुम्ही ठीक आहे, आम्ही आंदोलन करू द्या. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणारा तयार नसेल तर मग त्यासाठी आंदोलनाचा मार्ग. यासाठी ह्या दोन्ही आरक्षणासंदर्भात आरक्षण असेल मराठा बांधवाला मिळावं, मुस्लिम बांधवाला मिळावं, धनगर बांधवाला मिळावं, ही भूमिका आहे. सर्वांना समानतेची भूमिका. आपली राज्यघटना समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या ज्या आधारावर या तत्वावर सर्वांना द्या. आमची भूमिका आमचा विरोध नाही, कारण आमचं आरक्षण जात नाही. आमचं 7.5% आहे. 13.5% पर्यंत आम्ही अनुसूचित जाती जमातीत, अनुसूचित जातीच्या 7.5% आणि जमाती धरून 13.5%. आमच्या आरक्षणाला धक्का न लागता काय सरकारला करायचं ती करावं, आमची हीच भूमिका आहे. आणि त्या दोन्ही आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला. धनगर आरक्षणाला, मुस्लिम आरक्षणाला, मराठा आरक्षणाला. आणि तुम्ही म्हणत असाल अॅट्रॉसिटी मध्ये काय दुरुस्ती करणार? तर कायदाच वाचायला पाहिजे ना. अहो, दलिताचा साधा अपमानकारक शब्द जरी केला तर तुम्हाला कायदा सांगता याच्यावर गुन्हा दाखल झाली का? अॅट्रॉसिटी ऍक्टची अंमलबजावणी या देशामध्ये आजपर्यंत इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, इथल्या व्यवस्थेने, इथल्या सत्ताधारी पक्षाने अॅट्रॉसिटी ऍक्टची अंमलबजावणीच केली नाही महाराष्ट्रामध्ये. त्याच्या तरतुद्या त्या कायद्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट किती ठिकाणी झाली. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही अभिप्रेत होतं करायची तरतूद आहे कायद्यामध्ये. त्याच्यासाठी स्पेशल निधी आहे केंद्र सरकार, परंतु केला नाही. आपल्या राज्यामध्ये 3 ठिकाणी फास्ट ट्रॅक आहे, का नाही इतर ठिकाणी? केंद्र सरकारचा कायदा आहे, केंद्र सरकारचा निधी आहे. मग ही जी अंमलबजावणी करणारे कोण? सत्ताधारी करत नाहीत. मग आता आम्ही काय करायचं? आमची भूमिका उघड आहे की आम्ही मराठा आरक्षणाचा सगळ्याला पाठिंबा दिला. अॅट्रॉसिटी ऍक्ट कोण जरी म्हणलं तर, मी म्हणलो, तुम्ही म्हणलो किंवा सगळे कायदे रद्द होतच नाही ना. ज्यावेळेस याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आला जानेवारी महिन्यात, ज्याने आज विरोध करते त्यांच्याही समाजाचे त्यावेळेस तिथं सत्तेमध्ये होते, खासदार होते, त्यांनी का त्यावेळेस विरोध केला नाही? हाही चर्चेचा विषय. म्हणजे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी, राजकारणी म्हणून स्वतःच्या अस्तित्वासाठी आपल्यावर संकट येते म्हणून समाजाला भेटीत जाणे हे चुकीचं. प्रश्नासाठी प्रत्येक समाजाने आपल्या प्रश्नासाठी आंदोलन करावं. त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा खारीचा वाटा म्हणून आम्ही सोबत राहू ना. भले आमच्यातनं काय होणार नाही, परंतु मदत तर करू शकतो आम्ही. आम्ही कधीच विरोध करणार मराठा आरक्षणाला, कारण पहिली मागणी आमचीच आहे. निश्चित. देशामधला महाराष्ट्र हा आंबेडकरी चळवळीचा राजधानी मानला जातो. मात्र आंबेडकरी चळवळीचा मोठा प्रवाह ह्या राज्यामध्ये आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतींनी सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून 3 वेळा सत्ता हस्तगत केली. पण तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आरपीआय कडून का होते? उत्तर प्रदेशमध्ये आता 18% दलित बांधव आहे. उत्तर प्रदेशमध्ये कांचना मायावतीने किती नाही सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये कांचीराम नावाच्या दलित नेत्याने ही चळवळ सुरू केली. आणि कांचीरामच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या ठिकाणी ही चळवळ झाली, काय झालं सुरुवातीला? भारतीय जनता पक्षासंघ युती झाली. युतीतनं 2 वेळा ते सत्तेपर्यंत पोहोचले. त्यानंतर 3ऱ्या वेळा स्वतः सोशल इंजिनिअरिंग झालं. ठीक आहे ना, परंतु महाराष्ट्रात एवढा मोठा जातीवाद आहे. इथला जातीवाद जाता जात नाही, ती जात मी तेवढ्यासाठी म्हणतो. तुम्ही बघा, बाबासाहेब आंबेडकरला विरोध झाला त्यापासून
14 तळ्याच्या सत्याग्रहापासून 20 मार्च 1927ला 14 तळ्याला पहिला विरोध झाला. बाबासाहेबांचं पहिलं आंदोलन होतं. कोण विरोध केला? परंतु त्यावेळेस बाबासाहेबांसोबत मोदी चिटणीस होते ब्राह्मण समाजाचे, विले ब्राह्मण समाजाचे होते, गोपाळराव गोडबोले ब्राह्मण समाजाचे होते. हे सगळे ब्राह्मण समाजाचे बांधव बाबासाहेबांसोबत होते त्या दंगलीमध्ये, म्हणजे त्या आंदोलनामध्ये. बाबासाहेबांचा ब्राह्मणाला विरोध नव्हता, ब्राह्मणेतरांना विरोध होता. परंतु हा पाठ जसा पुढे आला, म्हणजे जिथं बाबासाहेबाला त्यांच्या हयातीमध्ये विरोध झाला. आज ही ती परिस्थिती आहे. सोशल इंडिया तुम्ही करून बघा. आम्ही एक आरपीआयच्या वतीनं मराठा बांधवला दिलं. आता दत्ता पाडवण्याचं मी उदाहरण सांगितलं, त्याला स्वीकारला नाही मराठा समाजाला. अरे ना महाराजा पक्षात आहे म्हणून. ही आज ही वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये इतर जातीचा माणूस काम करत असताना त्याच्याकडे त्याची जात वेगळ्या पद्धतीने बघितली जाते. पण आम्हाला अभिमान वाटतो की बाबा इतर म्हणजे महार मान सोडून इतर उच्चवर्णीय आमच्या पक्षात आला त्याला मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली. आता माझ्या पक्षामध्ये सुरेश खाडे सारखा एक चामार समाजाचा बांधव सांगलीचा आठवडे साहेबांसोबत काम, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. माझ्या पक्षामध्ये महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होता, माझ्याबरोबर पक्षात काम केलं, सगळं केलं. बीजेपी मध्ये गेला, आमदार झाला, दुसरी टर्म आहे. म्हणजे तयार व्हायचं ठिकाण आंबेडकरी चळवळ. भाषणं कशी करायची, बोलायचं कसं, अधिकारावर छाप कशी पडायचं, ही ट्रेनिंग सेंटर म्हणजे आंबेडकर. आणि इथं तयार व्हायला दुसरा पक्ष ही कुठं विचार करणं गरजेचं आहे का नाही. जातीचा आज ही आपल्या लोक, तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघा, आज ही जात जात तुम्ही कितीही चांगला राहा कारमध्ये बघा. आता आमचं उदाहरण घ्या, आम्ही गाडीला निळ्या कारमध्ये बसून महाराजी गाडी आपल्या समोर चालली. आज ग्रामीण भागामध्ये काय चाललंय, ग्रामीण बाबासाहेबांनी खेड्यातून शहराकडे चला ही भूमिका मांडली त्या काळात. का तर खेड्यात रोजगार नाही, लोकांना रोजगार मिळावा म्हणून शहराकडे गेले. आज ग्रामीण भागामध्ये एखाद्या खेड्यात उदाहरण तुम्हाला सांगितलं, ग्रामीण भागातला महार मुंबईला कामाला गेला, पुण्याला कामाला गेला, बाहेर गेला कामाला, वर्षभर काम करते. पण त्याची मानसिकता असते गावाकडे वर्षाला एक जत्रा असते, चैत्र जत्रा. मग ती काय होते, जत्रेला रजा काढते, कपडे बिपडे अप टू डेट टापटीप ठेवते, गाडी भाड्याची घेते आणि कार घेऊन येते गावामध्ये 4 दिवस. त्याचा नांगाण्यात चालू असते. पण गावातले दोस्त, शाळेतले दोस्त बसून जेवण पार्ट्या बिट्या गावातल्या इतराला गावात त्याच्या आईला महाराजा घराजवळ गाडी उभा घ्यायला कुठली आमच्या पुढे गेला. ही मानसिकता आली आहे. म्हणजे लोकांनी प्रगती करू नये का सांगायला काय, जोपर्यंत जातीवाद जात नाही तोपर्यंत हे सगळं बंद होतं. आम्ही महापालिका निवडणुकांमध्ये आपलं काय अजेंडा असणार नाही, मी सांगितलं ना, देशामध्ये आम्ही बीजेपी सोबत आहोत, राज्यामध्ये बीजेपी सोबत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आमच्या अजेंड्याप्रमाणे तडजोडीला बसले जागा दिल्या, ऍडजस्टमेंट झाली तर युती करायला आम्ही तयार. जर त्यांनी स्वीकारलंच नाही, युती आहे शेवट. आता राजकारणामध्ये वेगवेगळे पैलू चर्चेत गुंतून ठेवायचं, फॉर्म भरायची मुदत संपली. गेल्या वेळेस आमची युती होती, आम्हाला तसंच केलं. त्यामुळे मी सोबळावर मागच्या वेळेस 14 जागा उभा केल्या होत्या. एक मतानं म्हणजे 1 निवडून आली, 2 म्हणजे कमी मतानं पडले, 3 उमेदवार माझे 2 नंबरला आले. बाकीचे मध्ये आम्हाला बीएसपीचे 3 नगरसेवक निवडून आले. त्याच्यापेक्षा माझ्या 14 उमेदवाराला 17,500 मतं पडले. म्हणजे सर्वात मोठा चळवळीतला, आंबेडकरी चळवळीतला पक्ष माझ्या गटाला मतदान झालं. यावेळी ती झाली माहिती तर माहिती सोबत नसेल तर सोबळावर ही भूमिकाच आहे. मग काही ठिकाणी ओपन जागेवर लढवतो, काही ठिकाणी मागासवर्गीय जागेवर लढवतोय, काही ठिकाणी महिला भगिनीला देतो. म्हणजे आरक्षण ज्या ज्या ठिकाणी आहे एससीचं, पुरुष आणि स्त्री, ज्या ठिकाणी ओपन मध्ये आमची लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी प्रयत्न करतोय. युती महायुती झाली तर वेल अँड गुड, नाही तर मग आपल्या आपलं चालतं. शेवटी निवडणूक तर सामोरं जावं लागणार आहे. सर, मला असा प्रश्न विचारायचे की आपली किती जागांची मागणी असणार आहे? नाही, आता महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये 26 प्रभाग आहेत. 106च्या आसपास, 110च्या आसपास नगरसेवकांची संख्या. अनुसूचित जातीच्या या ठिकाणी साधारणतः 15 जागा आहेत. महिला भगिनीसाठी 7 जागा आहेत आणि पुरुष बांधवासाठी 8 जागा आहेत. त्या 15 जागेपैकी ज्या ठिकाणी आमचं वर्चस्व आहे, आता प्रभाग 1 असेल, प्रभाग 2 असेल, प्रभाग 4 असेल, प्रभाग 6 असेल, प्रभाग 23 असेल, प्रभाग 20 असेल. आता हे प्रभाग सांगितलं तुमच्या लक्षात येणार नाही. बुधवार पेठ पासून खाली पांढरापूर चौकापासून शिर्डीपर्यंत इथल्यापर्यंत आहे. तो प्रभाग 1, 2, 3 मध्ये मोडला जातो. प्रभाग 4 आणि प्रभाग 5 म्हणजे माझा बुधवार पेठ खाली इथपर्यंत सफाळ्याच्या वाढला.
प्रभाग 6 जातोय आमचा, खाली आमराई हौशी वस्ती देगावचा भाग होता. सध्या मनोज शेजवाळ आणि मंगला वानकरचा भाग. 20 आणि 23 संजय नगर, कुमटा नाका, आंबेडकर नाका हा प्रकार जातो. या प्रभागामध्ये येण्याचा आमचं थोडक्यात माझा ज्या ठिकाणी आमचं वोटिंग जास्त आहे त्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न आहे. 15 जागेची मागणी करू, 10 जागावर तडजोड होईल. त्याच्यात कसं आहे, शेवटी चर्चेला बोलवल्यानंतर आहे ना, आम्ही मग आम्ही युती करतो, आम्ही माझ्यासोबत जातो युती करू, मी कधी जात नाही ना बरोबर. माझा साहेब जरी काय सांगितलं तर नाही, सन्मानाने युती येत असेल तसं स्वाभिमान दान ठेवून कुणाकडे मागायला जायचं. आणि ज्या दिवशी स्वाभिमानाला ठेच लागेल त्या दिवशी सगळं सोडून. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स सर्वात महत्वाचा आहे निवडणुकीमध्ये. तुम्ही जर कार्यकर्त्याला काय देत नसाल तर मग कार्यकर्ते तुमच्याकडून काय अपेक्षा करतील, चळवळत जात. म्हणून मी परवा बैठक घेतली माझ्या शहराची, सगळ्याला सांगितलं की स्वबळावरची आपल्याला तयारी करायची. कारण निवडणुकीमध्ये प्रत्येकाला वाटतं सत्ताधारी पक्षासंग आपली युती होती आपण निवडून येऊ, पण तो सत्ताधारी पक्ष स्वीकारता का नाही हा महत्वाचा प्रश्न. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या पक्षाची स्वतःची काही तयारी आहे यासाठी मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं त्या प्रभागातल्या मी उमेदवाराची आपली आपण स्वबळावरची तयारी करायची. युती होईल, महायुती होईल, मिळाले तर वेल अँड गुड, नसेल तर आपल्या पद्धतीनं आपण लढू. शेवटी जीवनात आहेत ना, एक शेक्सपियर म्हणते सक्सेस वाय नॉट फॉर मी, यश माझ्यासाठी का नाही, प्रयत्न करायचा. जास्त नगरसेवक येण्यासाठी आपले काय प्रयत्न करावे हे काय सांगितलं की मी एक पेक्षा 4 किंवा 5 किमान. जिथं तुमचं कार्य तिथं लोक तुम्हाला स्वीकारतात ना. तुम्ही काम केलं तर लोक स्वीकारतात, मग तुम्ही पैसे नका देईल ना, लोक स्वीकारतात. निवडणुकीमध्ये काम करण्याला महत्व दिलं जातं. आणि शेवटी पैशाचा भाग कधी येतो, शेवटच्या टप्प्यामध्ये येतो. कत्तल की रात त्याला म्हणते, त्यात आता कत्तल कीच रात नाही तर आता काय करणार. आज या ठिकाणी BR न्यूज कट्ट्याच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला बोलवून आमच्या पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपुढे, शहरातील जनतेपुढे, चॅनल ज्या ज्या ठिकाणी आहे अशा सर्व बंधू भगिनीपर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलने केलं. त्याबद्दल मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं चॅनलचे प्रमुख मनीष केत आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय. जनतेच्या मनातल्या प्रश्नाला राजाभाऊंनी तितकंच आक्रमक पद्धतीनं उत्तरं दिलेली आहेत. या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या BR कट्ट्यावर नवीन मान्यवरांसोबत.